रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस करत होते मी सर. ओके ओके. किती जण आले? 3 लोक आपण. आपण तिघं आहोत, हरकत नाही, आपण प्रार्थना सुरू करूया तोपर्यंत. ठीक आहे, करा प्रार्थना. हं? करा. अनिल मामुनी सर, तुम्ही बोला ना प्रार्थना. अनिल मामुनी सर. ते लॉग इन करून कुठेतरी गेलेत सर. काय माहिती. ठीक आहे, मीच बोलते मग. बोला बोला. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्र चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथा अष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसदयः पठे नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपती स्तोत्र षडर्मासय फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनम स्तोत्र संपूर्णम. देवारे सर, हळूहळू सुरू करा तुम्ही, येतील लोक. नाही, येऊ द्या ताई. आता काय आहे, ती कुंडली जी आहे ना, ती आता वेद वाचायची आहे पूर्ण आपल्याला. हो, वेद हा. वाचायचे हा, त्यामुळे कारण का ती. सगळ्यांची गरज आहे. पण हो. 8:30 नाही 22 झालेत, ऍक्च्युली 8:22 झालेत. नाही, हरकत नाही, येतील ते. येतील. पण काय आहे की आपल्याला ही कुंडली कंप्लीट केल्यानंतर तुम्ही जी कुंडली पाठवली आहे ना, तर हो, ती ती आपण करायची. नंतर नेक्स्ट टाइम करायची आहे. पण त्याच्या अगोदर हा सगळा जो भाग आहे तो पूर्ण हा करून कम्प्लीट आज त्याच्यावरती. करायचा आहे. हा हा नाही, कम्प्लीट हा आज करायचा आहे. आज होणार नाही, नाही होणार ताई. नाही त्याच्यामध्ये होणार. नाही नाही नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की वेद सगळे समजावून सांगितले, कुठल्या ह्याला ती वेद आहे कुठल्या ते तिथी. उलट पटकन होतील असं मला वाटतंय. असं आज तुम्हाला मला असं वाटतं? वाटतं 2-1.5 तासात वेद नाही होतील नाही ना, तिन्ही नाही नाही सन्मुख नाही, वेद पण आणि ते. नाही नाही नाही, होणार. फलादेश अच्छा. सिस्टम पूर्ण हा, सिस्टम मध्ये बरोबर. यायला पाहिजे ना. का आता तुम्ही नाही, रेकॉर्डिंग बरोबर करणार आहात. बरोबर बरोबर. लोक वडील काय अर्धवट शिकवलं, त्याला काय अर्थ नाही ना. नाही, तसं नको. सगळ्यांना नीट आलं पाहिजे व्यवस्थित. येस. तुमचं नाव रोशन व्हायला पाहिजे. नाही नाही, नाव रोशनचा भाग नाही. नाही, असं कसं कसं आहे. म्हणजे 4 लोकांना सांगतात ना की देवारे सरांनी शिकवलं, चांगलं शिकवलंय. आता ते आता तो. अमित भालिंगे किंवा हा. अनंत आठवले म्हणतात ना की शिकवावं तर कोणी, देवारे सरांनी. म्हणजे तुमची ती मोनोपॉली आहे ऍक्च्युली. हे कोणालाच शिकवता येणार नाही, एवढं कठीण आहे. सर्वतोभद्र चक्र हे मीच पहिल्यांदा मुंबईमध्ये लॉन्च केलं, मराठीमध्ये. हा, हो, पण ते मराठीमध्ये. कोण शिकवत नाहीये. नाही तुम्हीच शिकवत. फक्त, तुमचा हात कोण नाही धरू शकत. नाही, असं नाही, हरिकृपा आहे, बाकी काय नाही मॅडम. हे हरिकृपा आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या परमेश्वराने सांगितलं की बाबा माझं शास्त्र आहे, पुढे घेऊन जायचं. तुम्ही हातामध्ये ते सोपवलेलं आहे. बरोबर आहे. तो योग आला तुमचं. होता, मला पण हो हो. माझ्यासाठी योग आला तेच. आणि शिकण्याचा. कसं आहे की हे लाईफ टाईम आहे तुमचं. आणि लाईफ टाईम तुम्हाला तुमच्या मुलाला सगळ्या ठिकाणी तुम्ही हे प्रोव्हाइड करू शकता. आता तो संजय बरोबर. रथ जो आहे, तो महिन्याला 2 लाख रुपये कमवतो, माहिती आहे तुम्हाला. अरे बापरे. हां. आणि तो ऑडिटोरियममध्ये क्लास घेतो. फार मोठे 200-200 लोकांचा क्राऊड असतो. बापरे. हे सर्व तो भद्राचेच काय? हो हो. आणि तो बापरे. हिंदीमध्ये शिकवतो, इंग्लिशमध्ये शिकवतो. हा. पण तो इथे शिकवतो, लंडनला शिकवतो. त्याचं हेडक्वार्टर बरोबर लंडन आहे. बरोबर पण तो बरोबर आहे आसामचा. बरोबर. आणि हुशार आहे. पण तुमचा विद्यार्थी आहे? नाही नाही नाही, माझा विद्यार्थी नाही, नाही. पण चांगला मनुष्य आहे. अच्छा आणि अच्छा. त्यांनी स्वतःच्या महादशा वगैरे तयार केलेल्या आहेत. बरोबर. आता एक मी शहा नावाच्या माणसाला तुमच्याकडे पाठवलं होतं. हा. पुनीत शाह काहीतरी. हो हो, ते आलेत, ते बघा आलेले आहेत. पंकील शहा. हा त्यांचा मला फोन आलेला, मग त्यांना हा. ऍड केलं मी ग्रुपमध्ये, लिंक पाठवली, सगळ्या नोट्स पाठवल्या. बरोबर, पंकील त्यांना शहा, सांगितलं. कॅमेरा चालू ठेवा तुमचा. कॅमेरा चालू मॅडम ठेवा. कॅमेरा नाहीये माझ्याकडे, हा पीसी आहे. मॅडम पीसी हा आहे. कॅमेरा नाहीये माझ्याकडे.
अच्छा अच्छा, ओके ओके ओके. आम्ही मोबाईल वरून जॉईन झालो सगळे. ओके ओके. पीसीला पण कॅमेरा लॅपटॉप असेल तर करता येतं. त्यांच्याकडे नसेल पण. नाही आता सध्या नाहीये लॅपटॉप, मी ऑफिसमध्ये आहे. मग ऑफिसचा नाही मग पीसी आहे. बरोबर, मग ते प्रोटोकॉल पाळायला लागतात ऑफिसचे. हो. बरोबर. आपण बरोबर परफेक्ट इन टाइम आहोत सगळे. हम्म. ते धनंजय चौगुलेने आता मेसेज केलाय, अपरिहार्य कारणामुळे येऊ शकत नाही आज, तर क्षमा असावी. असतं ना, इमर्जन्सी निघतात ना आता. कोणाकोणाची लग्न विग्न पण असतात, काय आता काय बघत नाहीत. हॉल मिळाला की लग्न लावून देतात. आमच्या दुपारच्या क्लासला पण 60 लोक होते. हा, तुमचं सगळं मोठं आहे हो, बडोबर असतंय. आणि तुमची कमाल आहे, दुपारचा क्लास घेता आणि तो घेऊन पुन्हा रात्रीचा पण शिकवायची तयारी. म्हणजे तुम्ही स्वतःला वाहून घेतलंय शास्त्रासाठी, हे दुसरं दिसून काही येतं काम करणार तिथून. होता. काम काय करणार होतं. धनंजय चौगुले आलेत, मला तर बोलले अपरिहार्य कारणामुळे येणार नाही, मेसेज केलाय आणि आता आलेत. ते काय नाव दिसतंय. त्यांना माहितीये हे तुम्हीच शिकवू शकता आणि लाईव्ह शिकलं तर फायदा आहे. हे तर काय मजा नाही. आज खरं मेन आहे. काय तुम्ही अपरिहार्य कारणाने कुठे जाताय? तुम्ही चौगुले. रेकॉर्डिंग क्लाउडला टाकता का रेकॉर्डिंग? हा, रेकॉर्डिंग सुरू केलं मी. नाही क्लाउडला टाकता का? क्लाउडला नाही टाकत, युट्यूबला टाकते मी. नाही हे क्लाउडला गेलं तुमचं रेकॉर्डिंग, मोबाईलला नाहीये. हो काय, मला नाही माहिती. हा मग ते क्लाउडवरून काढायला लागतं. नाही ते लगेच 1 तासात येतं. काही नाही वेगळं बरोबर मी आहे पण करत नाही. माझ्या हा गॅलरीत येतं ते. नाही मी बरोबर तर आहे पण करते नाही, ते रोज अपलोड करते नाही. हा हा बरोबर आहे पण ते आता क्लाउडमध्ये रेकॉर्डिंग होत आहे. असेल मग ते, मला नाही, मला ते काय एवढं समजत नाही. मला माझ्या मुलाने जेवढं दाखवलंय तेवढं करते मी. टेलिग्राम अकाउंट पण तुम्ही डाउनलोड करून घ्या. नाही ते नाही अजून घेतलंय मी. ते त्याच्यात मग एवढी माणसं आली तर माझा मोबाईल दमून जाईल. नाही 2 लाख लोक त्याच्यामध्ये परमिटेड आहेत. अहो पण 2 लाख लोकांचं करू काय मी? तसं नाही सांगतो माझं जे तुम्हाला. चाललंय छोटस आपलं बरं आहे. एवढी माणसं वाढवून तेवढं माझं पर्सनल अटेन्शन पण नाही राहणार. आता कसं मी एकेकाला 1 to 1 ओळखते आणि सगळे मला ओळखतात. छोटस आहे त्याच्यामुळे ते जमतंय छोट्या गावात. मोठं केलं ना एकदा प्रसार प्रचार, तर असिस्टंट बिसिस्टंट मला ते अपॉइंट करायला लागतील आणि तेवढं काय आपलं नाहीये हो. पण अहो, छोटी पुढे माणसं आहोत. पुढे होईल मॅडम. तथास्तु तथास्तु. पुढे होईल, तुम्ही कृती महामुनी करायला गेलात आले. तर होईल. काय हो, साताऱ्याचे कंदी पेढे कधी देणार आता परत? कधी देऊ? आमच्याकडे आज देऊ आलेले का? ते घरी साताऱ्याचे हो कंदी पेढे घेऊन माझ्यासाठी. हो ना. मला असं वाटतं 10 लोक आली, हळूहळू येतील. आपण हळूहळू सुरू करूया काय? ठीक आहे मला काय हरकत नाही. आपण सुरू करूया. काय आहे, चालेल आपण टायमात सुरू केलं ना तर झाले 28. की बरं. मग लोक सुधारतील की आपलं बुडतं. म्हणून जरा आधी आलं पाहिजे. हे त्यांना ठीक शिकायला मिळेल. नाहीतर हे सगळे वाट बघतायत आमच्यासाठी. उशिरा गेलं तरी चालतंय. ठीक थांबलेत. आहे. कशासाठी? नो वे. आपण आता पूर्व दिशेला जाऊया मॅडम. हा आणि चालेल. पूर्व दिशेला सगळ्यात पहिला जो ग्रह आहे तो सूर्य आहे आणि तो वृश्चिक नवमाशामध्ये आहे आणि त्याची हो नाडी जी आहे तर ती दहन नाडी आहे. आता त्यामध्ये सूर्य हा जो आहे हा दहन नाडीमध्ये असल्यामुळे मूळचा, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा प्रॉब्लेम तयार होतो की त्याला बरेचसे कष्ट करावे लागतील किंवा लागत असतील. तर दहन नाडी म्हणजे सतत काही ना काहीतरी कार्यरत राहणे आणि त्याच्यातून सूर्य आहे तर तो त्या ठिकाणी पोषक आहे. दुसरा भाग असा आहे की तो नीचांशामध्ये असल्यामुळे कधी कधी असं होतं की तुमच्या विरुद्ध कारस्थान करणे किंवा तशा प्रकारे तुम्हाला वागायला लागणे आणि बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये
असे काहीतरी प्रसंग येतात की लोक आपली जात दाखवतात. म्हणजे नीचांश म्हणजे लोक आपली जात दाखवतात आणि तशाप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. तर हा जो नीचांशामधला जो ग्रह आहे तो त्या ठिकाणी चंद्रनाडीमध्ये दहन नाडीमध्ये असल्यामुळे तर तो दहन नाडी जो आहे तो अकराळ विकराळ आहे. म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे किंवा त्याचं रूप आहे ते जज करता येणार नाही. पटकन कधीतरी टेम्परेचर हाय होऊन जातं. अशा तऱ्हेचा दहन नाडीचा तिथे उल्लेख सांगितलेला आहे. आणि त्या याच्यामध्ये त्याचा जो वेद आहे तो वेद बघतेवेळी तुम्हाला तुमचा उजवा हात आणि डावा हात, तर डावा हात जो आहे तो पूर्वेकडून दक्षिणेला जातो आणि पूर्वेकडे जाणारा जो आहे उत्तरेकडे जाणारा आहे तो उजवा हात आहे. म्हणजे तिथे आपण जर बघितलं आणि सन्मुख वेद जो आहे त्याचा तो उत्तराषाढा नक्षत्रामध्ये आपल्याला लागतो. मग आता अशा वेळेला जो सूर्य आहे तर तो सूर्याला वेध घेणारा ग्रह कोण आहे, तर मुळात पत्रिकेमध्ये तुमचा जन्म झाला जातकाचा त्यावेळेला मंगळ नृपांशामध्ये आहे आणि त्याने त्या नीचांशा ग्रहाला जन्मताच आकाशामध्ये वेध घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे दुसरा वेध जो आहे तो त्या ठिकाणी आपण शनी, मंगळ आणि सूर्य याचा वेध जो आहे तो आकाशामध्ये तिथे जन्मताच एकमेकाला जेव्हा ते वेध लावत होते त्याच वेळेला जातकाचा जन्म झाला. मग अशा वेळेला मंगळ जो आहे तो भाग्याधिपती आहे, शनी जो आहे तो सप्तमाधिपती आहे आणि त्या ठिकाणी लग्नेश जो रवी आहे तो लग्नाधिपती आहे. तर या तिघांचा ते एकमेकाचे शत्रू असून ते लग्नावरती जेव्हा वेध घेतात तर मंगळ हा रवीचा मित्र आहे आणि शनी हा रवीचा मित्र नाही. पण वेद करता ग्रह कोण आहे तर त्या ठिकाणी जेव्हा एखादा ग्रह रवीला वेध घेईल तर त्याला वेद करता ग्रह म्हटलं जातं. पण जन्माच्या वेळेला आकाशामध्ये जेव्हा वेध लागला होता त्यावेळेला जातकाचा जन्म झालेला आहे. तर त्याच्यामध्ये शनी, मंगळ आणि सूर्य हे तीनही एकमेकाला आपापसामध्ये वेध घेत आहेत. अशा तऱ्हेचं चित्र ह्या पत्रिकेमध्ये दर्शवलं जातं. म्हणजेच काय की एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये जे आंदोलन आहे ते सप्तम स्थानाशी निगडीत असेल. मंगळ हा भाग्यस्थानाच्या संदर्भात आहे आणि तो राशीस्वामी सुद्धा आहे आणि त्या ह्याच्यामध्ये राशीस्वामी मंगळ, त्याच्यानंतर तो भाग्येश मंगळ, चतुर्थेश मंगळ आणि लग्नेश रवी ह्या एकमेकाचा तिथे वेध आपण बघितला तर त्यांचा वेध जो आहे आणि मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी पुन्हा तो दहन नाडीमध्ये आहे आणि शनी महाराज जे आहेत ते सुद्धा दहन नाडीमध्ये आहेत. म्हणजे इथे दहन नाडीचा संपर्क जातकाच्या जीवनामध्ये जास्ती करून तिन्ही ग्रहांनी घेतलेला आहे. मग जेव्हा जन्मतात एखादे ग्रह एकाच नाडीतून एकमेकाशी स्पर्धा करत असताना जन्म झाला असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा ते जातक मोठं होईल, विवाहबद्ध होईल, त्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये आंदोलनं होण्याची शक्यता दर्शवली जाते. आता याला प्रतिप्रश्न सांगा. जर तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. तुमच्यासमोर पत्रिका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डावा म्हणजे दक्षिणेला जो वेध आहे तो जो आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे चित्रा नक्षत्रामध्ये. उजवा वेध जो आहे तो उत्पन्नांशामध्ये आहे रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये. म्हणजे तो तिथे शनी विराजमान आहे. तो उत्पन्नांशामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी त्याला म्हणतात. आणि इथे नृपांश म्हणजे आपलं राज्य आपण स्वतः तयार करणे हा जो भाग आहे तो मंगळाने तसा प्रयत्न केला आहे. आणि जातक हा नेवर डिपेंडेंट आहे, तो इंडिपेंडंट राहील नेहमी. पण तरीसुद्धा तो त्या ठिकाणी रवी हा जो आहे त्याच्या एकमेकाच्या वेदामध्ये जन्मतात आहे आणि नाडी तिघांचीही एकच आहे. बघा, तुम्हाला विचारायचं असेल तर अवश्य विचारा. त्याच्यावरती आपण आणखी आता ह्या एका ग्रहावरती आपण विचारा आपला विचारा. हा धनंजय चौगुलेंना काहीतरी विचारायचंय. माईक आधी चालू करा, माईक चालू करा. आवाज येत नाहीये तुमचा धनंजय चौगुले, आवाज येत नाहीये.
बोला चौगुले साहेब. काय त्याने बोलायचं नाही. बरं ठीक आहे. आता चुकून त्याने हात वर केला असेल. ऐकणार का व्यवस्थित सगळेजण? हो, सगळ्यांना ऐकायला येतंय ना? ठीक आहे. सगळ्यांना नीट बरं. ऐकायला येतंय का? हो कोणीतरी हो मॅडम. येतंय हो येतंय हो येतंय. येते. हां. आता अशा वेळेला हे जे आपण वेदाचं आपण मर्म जे सांगितलं तर त्यामध्ये काय आहे, तर सूर्याने वेध घेतला आहे, तर त्या सूर्याला वेधकर्ता ग्रह कोण असेल, तर आत्ता शनी महाराज जे आहेत ते उत्तर दिशेतून प्रवास करत आहेत. आणि त्यावेळेला शनी महाराज जेव्हा वेध घेतील लग्नाधिपती रवीला, तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये बराचसा बदल होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. कधी कधी शनी महाराज जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी बदल करवतात. मग तसा हा तो वेध आहे, तो धनुनवमाशामध्ये रेवती नक्षत्रामध्ये लागेल. त्यावेळेला ग्रहाची स्थिती ही पूर्णपणे व्यवस्थित असेल आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये 110 दिवस हा वेध जो आहे तो उत्तर दिशेकडून म्हणजे वसंत संपात बिंदूच्या वरतून त्या ठिकाणी पूर्णपणे पूर्व दिशेला वेध घेणार आहे. आता सध्या आपण बघितलं तर त्या ठिकाणी चित्रा नक्षत्र इन शॉर्ट कन्या राशीमध्ये आता कुठला ग्रह आहे का, तर चंद्र कधीतरी महिन्यातून एकदा वेध घेतो आणि तो 6 तासासाठी असतो. पण शनी महाराज जे आहेत हे 110 दिवस पूर्णपणे वेध घेणार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी रेवती नक्षत्रामध्ये यायला अजून अवधी आहे. आता ते वक्री होतील आणि त्याच्यानंतर जेव्हा सूर्य जो आहे ज्या वेळेला आपण बघू की मीन राशीमध्ये सूर्य धनुनवमाशामध्ये कधी जातो, तर त्याच्या अगोदर शनीची गती जी आहे ती त्याच्या गतीमध्ये वाढ होते आणि त्याच वेळेला म्हणजे मीन राशीमध्ये रवी आल्यानंतर त्या शनीचं त्या ठिकाणी अतिचारी स्वरूप येतं. अतिचारी म्हणजे हाय स्पीड, कळलं का? आता त्यावेळेला आपल्याला बघायचं आहे की रेवती नक्षत्राच्या अगोदर सूर्य हा मीन राशीमध्ये कधी येतो, तर 15 मार्च ते 15 एप्रिल जातकाचा सूर्य हा त्याला आपल्याला रेवती ह्याच्यामध्ये मीन राशीमध्ये 15 मार्च ते 15 एप्रिल असतो. 15 एप्रिल नंतर तो मेष राशीमध्ये जातो. हा बोला, कोणाला काय विचारायचं? म्हणजे एक्झॅक्ट त्या डिग्रीवर जेव्हा शनी येईल ओरिजिनल कुंडलीप्रमाणे त्यावेळेला घटना घडेल. त्यावेळेला घटनेला आरंभ होतो आणि कुठलाही ग्रह ज्यावेळेला मॅडम ज्यावेळेला बदल होतो तर त्या ठिकाणी 1, 4, 7, 10 या राशी की 3, 6, 9, 12 या राशी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आता जसं गुरु बदल होणार आहे त्यावेळेला गुरु हा पुढे आता उद्या बदल होणार आहे 1 तारखेला, तर त्याच्या अगोदर सूर्य जो आहे तो त्याच्या पाठीमागे असणार. म्हणजे जेव्हा गुरु ह्याला मान सन्मान आहे, राजानंतर आगमन होईल, तर राजा अगोदर आगमन होत नाही. तर त्या ठिकाणी हा जो गुरु आहे हा वक्री होऊन पुन्हा मार्गी झालेला आहे. मार्गी होऊन तो राशांतर करणार आहे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी राशांतर करतेवेळी गुरुचं उद्या तारीख आहे की त्या ठिकाणी राशांतर होणार आहे. पण आता आपल्याला ही कुंडली जेव्हा वाचायची आहे तर ह्या कुंडलीमध्ये आपण पाहिलं तर शनी महाराज जेव्हा रवीला वेध घेतील तर त्यावेळेला कुठल्या कुठल्या घटना होतील, तर रवीला ही एकच रास आहे, त्याची दिशा जी आहे पूर्व आणि त्याचं नक्षत्र जे आहे ते मृगशीर्ष नक्षत्राचं 4थ चरण आहे. म्हणजेच काय की तो 4th चरणामध्ये आपल्याला आपण जेव्हा पाहतो तर तो तिथे मृगशीर्ष नक्षत्र म्हणजे आपल्याला द्विपाद नक्षत्र आहे आणि त्याचे 2 चरण ते वृषभ राशीमध्ये येतात. 2 चरण जे आहेत ते त्या ठिकाणी मृगशीर्ष नक्षत्रामध्ये येतात म्हणजे मिथुन राशीमध्ये येतात. आता अशा वेळेला जेव्हा शनी वेध लावेल तर त्या ठिकाणी किती काळ थांबेल तर हे पंचांगावरून तुम्हाला कळेल. तर जर समजा 110 दिवस थांबणार असेल पण त्याच्या अगोदर जेव्हा सूर्य त्याच्यासोबत असेल आफ्टर 15th एप्रिल 15th हे, तर त्यावेळेला त्या ठिकाणी बघितलं तर त्याची गती ही वाढ होते. तर आता ज्या ठिकाणी बघा तुम्ही जेव्हा क्लास चालू केला तर त्यावेळेला सुद्धा
शनी महाराज आता जे आहेत ते कुठल्या अवस्थेमध्ये आहेत. जर ते वक्री असतील तर त्या ग्रहाला उजवा वेध घेण्याचाच अधिकार आहे. म्हणजे उजवा वेध म्हणजे तो पश्चिमेला येईल, रेवती नक्षत्रातून पश्चिमेला येईल. सन्मुख आहेच आहे म्हणजे तिथे पण सन्मुख वेध घेता येणार नाही. तर तिथे जो वेध असेल तो उजवा वेध पश्चिम दिशेला येईल. मग पश्चिम दिशेला वेध घेताना शनी महाराजांना तिथे समोर एखादा ग्रह आहे का, जर असेल तर त्या ग्रहाला ते वेध घेतील. अदरवाईज ग्रह नसेल तो वेध घेता येणार नाही. म्हणून आता वर्तमान स्थितीमध्ये शनी महाराज किती अंशाचे आहेत हे आपल्याला शोधलं पाहिजे. पण ते पंचांगाशिवाय आणि सॉफ्टवेअरशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि सापडणार नाही. बोला, तुम्हाला प्रश्न आहे? सर नमस्कार. नमस्ते, सर बोलिए. हा सर, ये शनी महाराज सध्या आता रेवतीला पहिल्या चरणमध्ये पहिला पदात आहे, राईट. हा. आणि दुसरं कसं आहे की आता हे तिघे जे ग्रह आहे, शनी, रवी आणि मंगळ, हे तिघे दहन नाडीला आहे. तर हा. दहन नाडी नसून जल किंवा अमृत किंवा दुसरी नाडी असली तर कसा फलित करणार आपण? इट विल टेक टाइम, कारण का की आपल्याला आता वेध मुळातच लागलेले आहेत आणि आता गोचरीने पण वेध लागणार आहे. तर अमृत नाडीच्या बाबतीमध्ये काल आम्ही सांगितलं, तुम्ही लेक्चर ऐकाल तेव्हा कळेल की अमृत नाडीमध्ये ग्रह असेल तर ती अमृत नाडी जी आहे ती आश्लेषा नक्षत्र आहे, मघा नक्षत्र ह्याच्यामध्ये अमृत नाडी येते, श्रवण नक्षत्राला येते, मग धनिष्ठा नक्षत्राला येते. मग अशा तऱ्हेने त्या ठिकाणी अमृत नाडीचा उपयोग जो आहे तो त्या ठिकाणी यदाकदाचित एखादी वाईट घटना घडणार असेल तर आपल्याला कळणार नाही. अतिशय मधुर अवस्थेमध्ये ती घटना घडेल. जेव्हा चांगलं फळ मिळेल, ज्यावेळेला गुरुसारखा ग्रह, चंद्रासारखा ग्रह, बुधासारखा ग्रह हा शुभग्रह या अमृत नाडीमधून वेध घेणार असेल किंवा घेतो, त्यावेळेला त्या ठिकाणी फायदेशीर वेध असतो तो. पण दहन नाडीमध्ये जेव्हा जे शुभग्रह आहेत ते वेध घेताना त्यांना तो वेध जो आहे तो सुद्धा चांगलाच असतो, कारण का वेध करता ग्रह हा कुठल्या नाडीतून घेतोय ह्याला आधारित आहे आणि तो ग्रह कोणता आहे. पण दहन नाडी ही एक पाप नाडी आहे, म्हणजे ती शुभ नाडी नाही आहे. जसं जल, नीर आणि अमृत ह्या 3 नाड्या ज्या आहेत आणि ज्याला आपण वायू तत्वाची नाडी म्हणतो ती चांगली आहे. ही कष्ट नाडी आहे म्हणजे? हा, ही दहन नाडी कष्टदायक आहे. ओके, थँक्यू. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की शनी, रवी आणि मंगळ यांचं जे फलित आहे ते कंबाईन फलित करायचं का आपण? नाही, बघा आता सध्या आपण जर बघितलं तर जातकाची पहिला कुंडली मी वाचली त्यावेळेला तुम्ही होतात का? तर जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा जन्म झाला ज्या घटनेला, त्या घटनेला आपण बघितलं तर 3 दिवस 8 तास सूर्य एका स्लॉटमध्ये राहतो. मग जातकाचा जर समजा 2-3 दिवस 8 तासाच्या अगोदर जन्म झाला असेल तर त्यावेळेला त्यांचा वेध जो आहे तो तिथे मुळात घेतला नसेल किंवा नंतर झाला असेल तरीसुद्धा तो वेध. पण आता इथे आपल्यासमोर प्रात्यक्षिक आहे तर त्यावेळेला त्यातून तुम्हाला तो ग्रह जो आहे तो एकमेकाचा वेध एकमेकाने आकाशामध्ये घेतला आणि जातकाचा जन्म झाला असं सर्वतोभद्र चक्र आपल्याला सुचवतंय. आता प्रतिप्रश्न विचारा काय असेल तर, हरकत नाही. तर विचारू. हा, विचारा. सर आता आपण कोणती पत्रिका पाहतोय? आज मॅडमनी दिलेली तीच पाहतोय ना? नाही, 66 पहिली जी काय 67 का 68 ची पत्रिका आहे ना, 67 ची तीच पत्रिका आहे. सुरुवातीला सिंहलग्नाची पत्रिका जी 1967. हा, 67. हा, बरोबर. ओके 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 ओके. म्हणून वेद हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर्वतोभद्र चक्रामध्ये. बाकी सूर्याचं नक्षत्रबिंदू, चंद्राचं नक्षत्रबिंदू, ताराचक्र आपण ऑलरेडी वाचलेलं आहे आणि दुसरी पत्रिका घेऊ त्यावेळेला पण वाचू. बर, आता ह्या याच्यामध्ये आपण बघितलं तर पश्चिम दिशेला शनी महाराज पाहतात. आता तुम्हाला तुमच्याकडे जर पंचांग असेल किंवा सॉफ्टवेअरमध्ये आज शनी महाराज किती अंशाला आहेत, कारण का
की 16 अंश 40 कलेला मीन राशीमध्ये धनुर्नवमास आरंभ होतो आणि तो 20 अंशाला समाप्त होतो. आणि शनी महाराजांची स्थिती आजची आकाशात काय आहे? वक्री आहे का मार्गी आहे का अतिचारी आहे? आता सूर्य कुठेशी आहे? तर सूर्य ओलांडून गेलेला आहे. कळलं का? सूर्य आता वृषभ राशीमध्ये आहे ना, रोहिणी नक्षत्रामध्ये. कोण सांगेल का? माझ्याकडे पंचांग नाही आहे इथे. सूर्य रोहिणी 2 मध्येच आहे. 17 अंश वर्ष. 17. देवारे सर माईक बंद झालाय. देवारे सर माईक बंद झालाय तुमचा. हा हा 16 अंश 40 कलेला धनुर्नवमासाचा आरंभ होतो आणि तो 20 अंशापर्यंत पहिली स्टेप त्याची आहे एका उत्पन्न अंशाची. कळलं? मग आता जर 17 अंशाचा आहे तर त्याची गती जी आहे तर सूर्य त्याच्यापासून लांब आहे, तर तो वक्री आहे. कारण का की 20 अंशानंतर ग्रह वक्री होणार नाही. आता कुबल मॅडम, की शनी महाराजांची स्थिती कशी आहे? अतिचारीमध्ये आहे, वक्री आहे का मार्गी आहे? तर मार्गी आहे का? मार्गी आहे. मार्गी आहे. मग त्याला 3 वेद घेण्याचे अधिकार सुपूर्द झालेले आहेत. एनी क्वेश्चन्स? बरं, आता वेद करता ग्रह हा शनी आहे. परत लक्षात घ्या, जर समजा त्या ठिकाणी पश्चिमेकडून जर एखादा ग्रह वेध घेत असेल तर तो पश्चिमेकडून उत्तराषाढा जे नक्षत्र आहे त्याच्यातून तो सूर्याला सन्मुख वेध घेईल. मग आता आपल्याला बघायचं आहे की धनु राशीमध्ये किंवा मकर राशीमध्ये जवळपास एखादा ग्रह आहे का? तर त्या ठिकाणी आत्ताच्या स्थितीला धनु राशीमध्ये आणि मकर राशीमध्ये कोणताही ग्रह उपलब्ध नाही. म्हणजे त्या ठिकाणी शनीने जरी त्याची दिशा दर्शवली असेल तरी सुद्धा तिथे शनी कुठल्याही ग्रहाला वेध घेण्यासाठी तो ग्रह उपलब्ध नाही. जर तो ग्रह कोणता असेल तर आता जातकाला इन फ्युचर आपल्याला जेव्हा सांगायचं असेल तर त्यावेळेला वेधकर्ता ग्रह आणि सप्तमातून म्हणजे पश्चिमेकडून जाताना एखादा ग्रह जेव्हा उत्तराषाढा नक्षत्रामध्ये येईल तर तो रवीला वेध घेईल, शनीला वेध घेईल, अशा तऱ्हेने आपल्याला त्या ठिकाणी मांडणी करायची आहे. कळलं? कारण का की शनी महाराजांचा जो वेध आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं तो धनांशामध्ये येतो आणि तो मूळ नक्षत्राला येतो. पण जिथे रवीला वेध जातो तो वेध उत्तराषाढातून धनुनवमासातून वृश्चिक नवमासामध्ये जातो. कळलं? आणि मंगळ ग्रह जो आहे त्या मंगळाचा वेध जो आहे तो धनांशामध्ये येतोय खाली आणि तो मूळ नक्षत्रामध्ये दहन नाडीला येतोय. आपल्याला वेध करताना हे आहे तो ट्रायंगल जिथे ग्रह बसलेला आहे तर डावा आणि उजवा वेध जो आहे तो दहन नाडीला मंगळाचा आलेला आहे. पण सूर्याचा सन्मुख वेध जो आहे तो त्या ठिकाणी उत्पन्न अंशामध्ये धनुनवमासाला आलाय आणि तो उत्तराषाढाचं पहिलं चरण आहे. बोला. आता तुम्ही पश्चिम दिशा बघा. पश्चिम दिशेकडून उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा आणि पूर्व दिशेला वेध जातात. हा बोल. खोटं बोलतो काय? खोटं बोल नाही. माईक बंद करा सर तुमचा. माईक बंद करा सर तुमचा. कुलकर्णी सर माईक बंद करा. कारण वेधाचं ज्ञानावरती पूर्णपणे आपल्याला ही पत्रिका
विशेष करून सोडवायची असते. बाकी इत्यादी सगळा जो चार्ट आहे, कारण गोचर जे आहे की कालांतरामध्ये कधी त्रास होईल. आता जसं की धनुराशीमध्ये धनु नवमाशामध्ये असणारा शनी तो पुढे जाऊन मकर नवमाशाशी संपर्क साधणार आहे. त्यावेळेला तो ग्रह कधीही त्या ठिकाणी त्या मीन राशी बदलेपर्यंत वक्री होणार नाही. आता कदाचित धनुनवमाशातून तो वक्री होण्याची शक्यता दर्शवली जाते. त्याला कारण असं आहे की त्याच्या तिकडचं जे नक्षत्र आहे तो स्लॉट, तर तो स्लॉट आपण बघितलं तर रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी. मग रोहिणी नक्षत्रातून मृगशीर्ष नक्षत्राला जेव्हा सूर्य जाईल तर आता शनी महाराज मॅडम वक्री होण्याची शक्यता आहे का पंचांगामध्ये? बघा बोल मॅडम. शनी महाराज 27 जुलैला वक्री होणार सर. 27 जुलैला. आता 15 जुलैला आपल्याला कर्क राशीमध्ये जेव्हा जाणार तर त्यावेळेला कर्क राशीमध्ये जाताना ती त्रिपाद नक्षत्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर कर्क राशीचा आरंभ हा त्या ठिकाणी कर्क नवमाशाने होतो. मग कर्क नवमाशाने झाल्यानंतर त्या ठिकाणी पुनर्वसू नक्षत्राचं चतुर्थ चरण जे आहे ते त्या ठिकाणी आरंभ आहे. मग त्याच्यानंतर शनी महाराज त्यावेळेला वक्री आहेत का? कारण का की तिथे जलनाडी पुष्य नक्षत्र आणि जलनाडी जलतत्वाचं हे, तर जलतत्व आणि जलतत्व ह्याच्यामध्ये शनी महाराज वक्री आहेत. तर ते किती ह्याला आहेत? 27 तारखेला. म्हणजे तिथे 15 आणि 9 24, 15 आणि 11 12 27 म्हणजे 12 दिवस प्रवास केल्यानंतर पुष्य नक्षत्रामध्ये असताना शनी महाराज वक्री होतील. बरोबर आहे? बघा जेव्हा वक्री होणार त्यावेळेला शनी हा रेवती नक्षत्रातून उत्तराषाढामध्ये उत्तरा भाद्रपदामध्ये जाणार आहे. म्हणजे इथे 110 दिवस भोगते वेळी तुम्ही आता जर बघितलं तर आता रोहिणी नक्षत्र शनी रेवतीमध्येच राहणार सर. शनी रेवतीमध्ये दुसरं चरण. हा, मग रेवतीमध्ये दुसऱ्या चरणाच्या ह्याच्यामध्ये मला वक्री वाटतं कधी होणार ऑक्टोबर आहे? पर्यंत शनी रेवतीलाच आहे. 27 जुलैला वक्री होणार, पण ते वक्री होऊन परत रेवतीला परत चेंज करणार. फक्त नाही, एक मिनिट 2 मध्ये जाऊन परत एक पहिल्या पदात येणार. 1 मिनिट. वक्री होणार ना? हो सर. कधी तारखेला होणार? 27 जुलै. हा, 27 जुलैला रवीची पोझिशन ही पुष्य नक्षत्राशी संबंधित असेल का? 27 जुलैला रवीची पोझिशन पुष्य सोडून पुढे गेली असेल ना सर. हा, आता बघा कसं आहे, 15 ते 16 तारखेला त्या ठिकाणी 15 जुलैला रवी जाणार, सिंह मध्ये जाणार 15 जुलैला. 15 जुलैला कसं जाईल? त्याच्यामध्ये 15 ऑगस्टला शिवरात्री. 27 एक मिनिट लक्षात घ्या, कर्क राशीमध्ये सूर्याचं भ्रमण हे जुलै महिन्यामध्ये 15 तारखेच्या पुढे होतं. त्यावेळेला पुनर्वसू नक्षत्राचा पहिला नवमास, चतुर्थ नवमास असतो. कर्क नवमास पहिला. 27 जुलैला पुष्य तिसरं नक्षत्र आहे रवीचं. मग तेच म्हटलं की तो त्या ठिकाणी तूळ नवमाशामध्ये असेल. कळलं का? पुष्याचं तिसरं चरण म्हणजे तूळ नवमाश आहे. बरोबर आहे. नाही का? बरोबर आहे. आणि त्या दरम्यान जर शनी महाराज वक्री होणार असतील तर आता कसं करायचं? तर रेवती 1, अश्विनी 2, भरणी 3, कृत्तिका 4, 5 रोहिणी, 6 आद्रा मृग, 7 आद्रा, 8 ज्या वेळेला आपण बघू तर त्यावेळेला आद्रानंतर पुनर्वसू आणि 9व्या नक्षत्राला त्या ठिकाणी पुनर्वसू नंतर पुष्य. मग 9वं नक्षत्र म्हणून ताराचक्र त्यावेळेला उपयोगात येतं. कळलं? हा सिंपल भाग आहे. आता शनी महाराज वक्री शोधण्यासाठी हाता बोटावरती आपण नक्षत्राची गणतरी केली तर तुम्हाला ताबडतोब माहिती पडेल की कधी वक्री होणार आहे आणि त्याच्यानंतर मार्गी कधी होणार आहे. आणि एकदा शनी महाराज जेव्हा सेकंड स्ट्रोकला मार्गी होतील त्याच्यानंतर पुन्हा कधीही वक्री होणार नाही. हे सायन्स आहे.
जर कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा, काय तसं हे नाही आहे. पण तुम्हाला गोचर करणं फार महत्त्वाचं आहे. आणि सर्वतोभद्र चक्र हे पूर्णपणे ट्रान्झिशवरती फलादेश अवलंबून आहे. मुख्यतः आपण एखादी पत्रिका वाचतो त्यावेळेला जीवनामध्ये काय काय होईल, पण सध्या काय घडत आहे आणि पुढे जाऊन काय घडणार आहे, तर ते वेदशास्त्र आहे. कळलं का? हे सगळे जे नियम कोणाला आहेत, काही विचारायचं असेल तर सरांना विचारा. काय डाऊट असेल तर विचारा. महत्वाचा विषय आहे तो. कारण का की कारण परत हे रिपीट. हे जे मधलं आकाश आहे ते आता सर शिकवतायत आधीच्याच पत्रिकेतलं. आधीची जी पत्रिका आहे तीच आहे चालू अजून. काही जणांचं कन्फ्युजन वाढलं, त्यांना म्हटलं ती नवीन पत्रिका तुम्ही नाही, बोललात नवीन ना पत्रिका, हा द्या. नवीन पत्रिका द्या पण म्हणजे तुम्हीच मागितलीत ना, त्याच्यामुळे सगळ्यांना काही कळे नाही. मग मी सांगते म्हणून ती जुनीच पत्रिका चालू आहे अजून. बरं. आता त्याच्यामध्ये असं आहे की एखादा ग्रह शनी महाराज हा आता वेध घेणार आहे. मग ते वेध घेताना त्या ठिकाणी डावा वेध जो आहे तो रवीवरती वेध लागेल. तर ज्या वेळेला रवी जे आहे तर ते मृगशीर्ष नक्षत्रामध्ये असल्यामुळे तिथे येणारं जे काही अक्षर आहे ते क आहे. कळलं का? आणि ब व उ ही अक्षरं येतात. आणि वेदकर्ता ग्रह कुठून घेणार आहे तर र, त्या ह्याच्यामध्ये द च हे अक्षर येईल. तर द च वरून तो वेध घेणार आहे. तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये परिवर्तन होते वेळी द च नावाच्या व्यक्तीच्या हातून यदाकदाचित जातकाला लाभ मिळण्याची शक्यता असू शकते. आणि ज्या वेळेला सेकंड स्ट्रोकला पुन्हा रेवती नक्षत्रामध्ये शनी महाराज येतील तर त्यावेळेला 2000 तिथे आपण बघितलं जेव्हा मार्गी होणार तर त्यावेळेला कदाचित 2027मध्ये रेवती नक्षत्राला पुन्हा तो स्पर्श करणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण सर्वतोभद्र चक्र जे आहे हे अशा रीतीनेच वाचलं गेलं पाहिजे. बोला. म्हणून निश्चिंत राहा. आपल्याला चांगलं शिकायचं आहे, तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत. नाही तर मी भरभर गेलो, काही कोणाला कळणार नाही. इट्स नॉट फेअर. तर आता कर्केत जो आता गुरु आता 2 तारखेला येतोय पुष्य नक्षत्रामध्ये, तो काय बरोबर. परिणाम करेल आता कसं आहे जातकावर? मॅडम, कर्केला येणार ना तर पहिला पुनर्वसू नक्षत्राचं 4थ चरण आहे. आणि त्या 4th चरणामध्ये पहिलं आगमन जेव्हा गुरु महाराजांचं होईल तर त्यावेळेला त्यांची गती मागच्या बाजूला सूर्य असेल. आणि आता 1 जून आपण म्हटलं तर 1 जूनच्या दरम्यान तिथे वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये सूर्याचं भ्रमण होणार. मग हळूहळू गुरुची गती वाढेल. मग तो 45 किंवा 41 दिवसाचा जो स्लॉट आहे तर तो कमी होत जाईल आणि लगेच गुरु महाराज जे आहेत ते सिंहनवमाशामध्ये प्रवेश करतील. आणि आत्ता सूर्यावरून ही स्थिती पाहताना तुम्हाला तात्कालीन वर्तमान जो सूर्य आहे तर आज तारीख किती आहे तर 29 तारीख आहे. मग त्या 30 तारखेच्या दरम्यान आपण बघितलं तर त्याने रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्य आहे. मग रोहिणीनंतर त्या ठिकाणी मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू. तर पुनर्वसू नक्षत्रापर्यंत सूर्य जेव्हा येईल तर त्यावेळेला तिथे यदाकदाचित गुरुचा जो सूक्ष्मांश आहे तो बदल होऊन गुरु हा पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. तर त्याकरता तुम्हाला लोकल पंचांग जे असतं की गुरु नक्षत्र बदल, गुरु नक्षत्राचा नवमांश बदल, हे सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला एफएमएलमध्ये आढळतं. तर पंचांग तुमचं पाठ असायला हवं. बरोबर. कळलं? मग त्यावेळेला गुरुची गती वाढेल. आणि मग नंतर त्या ठिकाणी आपण बघितलं तर रवी आणि गुरु हे एकाच वेळेला एका युतीमध्ये येतील. तर त्यावेळेला तो गुरु अतिचारी होईल.
अस्त सुद्धा होईल आणि नंतर सूर्य जो आहे तो त्यावेळेला आश्लेषातून मघा नक्षत्रामध्ये 15 ऑगस्टच्या ह्याच्यामध्ये तो सेनांशामध्ये जेव्हा जाईल त्यावेळेला गुरु हा प्रकाशित होईल आणि गुरु ज्यावेळेला प्रकाशमान होतो तर त्यावेळेला जेव्हा सूर्य पुढे असतो सूर्य उगवल्यानंतर म्हणजे मघा नक्षत्रात उगवल्यानंतर आश्लेषा किंवा पुष्य नक्षत्र जे आहे तर ते जे नक्षत्र आहे ते अगोदर उदयास येतं. लक्षात घ्या, ते आपल्याला वाटतं नक्षत्र मागे आहे पण कर्करास अगोदर उगवते आणि मग सूर्याचा उदय होतो. पॉइंट टू बी नोटेड. जेव्हा उदित लग्न करतो त्यावेळेला एखादं बाळ जन्माला आलं तर ते कर्क लग्नावरती आलं तर त्याच्या धनस्थानामध्ये म्हणजेच मारक स्थानामध्ये सूर्य असेल आणि तो मघा नक्षत्रात असेल. म्हणून ते क्लॉक आणि अँटी क्लॉक ह्याच्यातला भाग आहे. पण मी काय म्हणते, आता आपण गजकेसरी योग जो बोलतो गुरु आणि चंद्राचा, मग हा. चंद्र पण नक्षत्रांमध्ये फिरतो. मग ज्या हो वेळेला आता गुरु बदल झाल्यावर चंद्राचा हो आणि गुरुची युती होईल म्हणजे एका हो नक्षत्रात येतील, हो त्यावेळी त्या- काय परिणाम होईल? हा त्यावेळेला असं आहे मॅडम की गुरुचंद्राचा हा जो गजकेशी योग आहे तर गुरुचंद्र समसप्तक योगामध्ये युतीमध्ये आणि जेव्हा ते एकमेकाच्या केंद्रात असतील तरीसुद्धा जातकाच्या जीवनामध्ये फलित चांगलं मिळतं. की गुरुचं जे म्हणणं आहे की चंद्र माझ्या केंद्रात जरी असला सूर्य माझ्या केंद्रामध्ये जरी असला तरीसुद्धा मी त्यांच्यावरती नाराज होत नाही, मी त्यांच्यावरती कृपा करतो. मग अशा वेळेला चंद्र जेव्हा आपण बघितलं तर कर्क राशीतला गुरु हा जेव्हा वृश्चिक राशीतला चंद्र असेल तर तो नवपंचम योगामध्ये तो गुरुच्या दृष्टीत असेल. मीन राशीमध्ये जेव्हा चंद्र असेल तेव्हा सुद्धा तो गुरुच्या दृष्टीत असेल आणि ज्यावेळेला तो केंद्रामध्ये म्हणजे जसं आपण बघितलं तर कर्क राशीला दशम स्थान जे आहे ते मेषेला येतं तेव्हा सुद्धा तो गुरुची गजकेसरी योग म्हणजे गजकेसरी योग नाही पण तो शुभयोग करतो. मग तसाच शुभयोग जो आहे तर त्यावेळेला तुळेला पण होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला मेषेला पण होईल, वृश्चिकेला पण होईल आणि मीनेला पण होईल. आणि युतीमध्ये आल्यानंतर प्रामुख्याने जो गजकेसरी योग होतो तो कर्क राशीमध्ये होईल. येस मॅडम. बरोबर. कोणतरी बोलतंय पण आवाज येत नाहीये क्लिअर. त्यांनी त्यांचा आपापसात माईक तुम्ही बोलतोय का? बापट सर बोलू नका सर. बापट सर, बापट सर तुमचा माईक बंद करा. माईक का चालू ठेवलं मला कळत नाही. जेव्हा बोलायचं असं त्याला चालू करायचं ना. मी माझा पण माईक बंद. हा मिस्टर बापट तुम्हाला जेव्हा विचारायचं असेल तेव्हा माईक चालू करा. त्यांना आवाज जात नाही मॅडम. एक तर तुम्ही ऑफ करू शकता माईक मॅडम तुमचं. प्लीज त्यांना बंद करा. बोला. आता हा भूमिका कळली का मॅडम तुम्हाला गजकेशी योगाची? आणि जेव्हा त्या ठिकाणी आता हा झाला राशींचा एक सांकेतिक योग पण जेव्हा सर्वतोभद्र चक्रामध्ये जेव्हा एकाच अंशामध्ये गुरु आणि चंद्राची युती होते ती महिन्यातून एकदा होते. पण ज्या ठिकाणी गुरुचा बदल होत असेल तरी सुद्धा सूक्ष्मांश बदलतो. आता सूक्ष्मांशमध्ये तुम्ही बघितलं तर पुष्य नक्षत्रामध्ये दरिद्रांश हा एकच आहे आणि त्यावेळेला त्या ठिकाणी तो दरिद्रांशामध्ये जर गुरुचंद्राची युती झाली तर दोघंही हानिकारक ठरले जातात. तसंच मग नंतर आश्लेषा नक्षत्रामध्ये त्यांची युती झाली आणि ती धनु नवमाशामध्ये असताना गुरुचा नवमाश हा धनु आहे, कर्क राशी उच्चीची आहे, त्याच्यामध्ये चंद्र पण आला तर त्याच्यामध्ये तुम्ही विचार केला की गुरु चंद्र आणि धनु नवमाश हे तिघही एकत्र असल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये फलित अतिशय चांगल्यापैकी होतं आणि मिळतं. पण जर दरिद्रांशामध्ये युती झाली
तर जातकाचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. आता आर्थिक नुकसान म्हणजे काय, की ज्या जातकाचा चंद्र हा 12व्या स्थानामध्ये आहे, 8व्या स्थानामध्ये आहे, षष्ठ स्थानामध्ये आहे, आणि त्यावेळेला जर ही युती झाली तर पर्टिक्युलर दरिद्रांश हे जे आहेत हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कर्क राशीचा पहिला दरिद्रांश आहे. दुसरा जर आपण बघितला तर सिंह राशीमध्ये आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं चतुर्थ चरण, त्याच्यानंतर चित्रा नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे, ते दक्षिणेला आहे. तर अशा वेळेला ज्या वेळेला जातक जन्माला येतो त्यावेळेला हे बिंदू कोणत्या सेक्टरमध्ये आलेले आहेत त्याच्यावरून ठरवले जातात. मग त्या दरिद्रांशाचं जे फळ आहे मग तो सप्तमात आहे का, पंचमात आहे का, चतुर्थात आहे का, भाग्यामध्ये आहे का, तर त्याचा त्या त्या स्थानावरती तुम्हाला फलादेश देण्याची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. विचारा का? सर ही जी पत्रिका आपण अनालिसिस करतो आहे हा 67 ची, आता शनी सेम उत्पन्नांश मध्ये आहे सध्या गोचर मध्ये, आणि जे नीचांश मध्ये आता बुध आहे. हा, ज्या बरोबर. ठिकाणी आता पत्रिकेत रवी आहे, गोचरीचा हो गोचरीचा बुध आहे, गोचरीचा बुध आहे. हा. मग आता त्याला आपण कसं रेड करणार आपण? म्हणजे आता बुधचा जे वेद आहे ते देखील शनिवार आहे. एक मिनिट थांबा. बापट तुमचा माईक बंद करा. तुम्हाला माईकची गरज आहे का? हा बोला शाहसाहेब. सर गोचरचा बुध आहे जो आता नेटलच्या शनीला वेध करतो आहे. बघा आता गोचरचा बुध ज्या वेळेला कुठल्या प्रांतातून वेध घेतोय, आय विल कम टू दॅट पॉइंट. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. ते दहन नाडीमध्ये मृगशिरा नक्षत्राला आहे, हरकत नाही, पूर्व दिशेतून. एनिवे आता त्यामध्ये मी तुम्हाला म्हणतो की जेव्हा एखादा कमकुवत प्लॅनेट जर शनीला वेध घेत असेल तर शनीची काही हानी होणार नाही. ओके. म्हणजे त्या ठिकाणी बुध हा डेलिकेट प्लॅनेट आहे, विचारवंत आहे, आणि त्याने जर एखाद्या अविचारी माणसाशी भांडण केलं तर कदाचित तो फेल होऊ शकतो, दूषित होऊ शकतो. म्हणून शुभग्रह ज्या वेळेला म्हणून शुभग्रह ज्या वेळेला आता त्याच परिस्थितीत त्या स्थितीमध्ये 3 दिवस 6 तासाचा वेळ तो वेळ आहे, तर जातक हा मेंटली डिस्टर्ब होईल. राईट. पण त्याच वेळी आता शनी पण बुधला वेध देतो आहे ना. हा, मग ते एकमेकाचे वेद म्हणजे बुध मटेरियल कम इन ट्रबल. शेवटी सगळा जो भोग आहे तो बुधालाच द्यायचा आहे, आणि भोग आहे आणि बुध जे आहे ते जातकाची कुंडलीमध्ये लाभस्थान आणि धनेश आणि लाभेश आहे. लाभेश आहेत. मग त्याच्यामध्ये जर बुध घेतला तर यदा कदाचित त्या ठिकाणी जे नातं असेल, कुटुंबात धनस्थान कुटुंबाचं आहे, मारस्थान आहे, लाभस्थान जे आहे ते लाभस्थानामध्ये त्यांना मिळणारे सोर्सेस आहेत ते यदा कदाचित त्या ठिकाणी त्यांना ते मिळणार नाहीत, अपेक्षेप्रमाणे त्यांचं फलित होणार नाही. आणि हे किती दिवसासाठी असेल तर साधारणतः 3 दिवस 6 दिवस. पण ते मग बुध नीचांश मध्ये आहे त्याचा आपण कसं नाही. आता गोचरीचा ग्रह म्हणजे बुध नीचांशला आहे आणि शनी उत्पांश. एक मिनिट. जर बुध नीचांशामध्ये असेल तर तो ट्रान्झिटमध्ये नीचांश आहे, मूळ कुंडलीत नाही. तर ज्या वेळेला तो प्रवास ग्रह जर ट्रान्झिटमध्ये नीचांशामध्ये असेल तर तो एवढा इफेक्ट नाही. पण त्याचा वेध आणि त्याला घेतलेला वेध हा कोण आहे त्या ठिकाणी त्याला बनवेल. अरे जरा माईक सांभाळा आपले स्वतःचे. का असं करता तुम्ही? सगळे एज्युकेटेड आहेत चांगल्यापैकी. एक मनुष्य बोलतोय त्याला मी उत्तर देतो. समीक्षा मॅडम तुम्ही सगळ्यांची माईक बंद करू शकतात ऍक्च्युली. हा बोला साहेब. शाहसाहेब बोला. नाही मग कळलं सर मला. ते आता बुध आहे ते गोचर मध्ये नीचांश मध्ये आहे आणि शनी आता सध्या रेवती पहिल्या पदात आहे
तर दोन्ही दहन नाडीला आहे. आणि ते म्हणजे आता जो भोग द्यायचा आहे ते बुधानी द्यायचा आहे. मग नक्की. परिवार धन त्याला थोडाफार इफेक्ट Feedback. 3-4 दिवसासाठी येऊ शकतो. आणि आता भाग असा आहे त्याच्यामध्ये बुध ह्याची अवस्था जर समजा वक्री असेल तर यदा कदाचित तो शनीला वेध घेता येणार नाही किंवा शनीला वेध घेणार नाही. वेध बुध करता आज सध्या ग्रह वक्री नाहीये. हा जो नाही, म्हणजे कदाचित असला तर बरोबर आहे. ओके. कधी ना कधी तो वक्री होणार आहे. हो हो. त्यावेळेला त्याला उजवा वेध घेण्याचा अधिकार असेल, डावा आणि सन्मुख वेध घेण्याचा अधिकार नसेल. नाही बरोबर आहे. हा प्रश्न आहे. पण सध्या बुध मार्गी असून तो फक्त लेफ्ट वेध घेणार बरोबर ना सर? नाही, तो तिन्ही वेध घेणार. ज्यावेळेला तो रेग्युलर स्पीडमध्ये असेल तर त्यावेळेला हो. तिन्ही वेध घेण्याचा अधिकार आहे. आणि जर तिथून वेध घेत असेल तर त्यावेळेला ओके, आता ओके, बुध जो आहे तो कोणत्या नक्षत्रात आहे आपण जर विचारलं तर त्या ठिकाणी त्याचा वेध पश्चिमेला जातो, पश्चिम वायव्येला जातो. तर रिलेटेड कोणत्या नक्षत्रामध्ये, कोणत्या फिक्स स्टारमध्ये आता बुध रनिंगमध्ये आहे, तुमच्याकडे आहे का त्याचा तपशील? काय सर ऐकलं नाही माहिती. बुध जो आहे आता कोणत्या नक्षत्रात आहे? मृगमध्ये ना सर. बुध मृग सर आता नक्षत्र. मृगशिराचा तिसरा पदाचा मृगशिरा आता मृगशीर्ष नक्षत्रात आहे. नक्षत्राचा आरंभ हा शिवनवमाशाने होतो. आता मृगशीर्ष बरोबर. नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पश्चिम दिशेला जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रामध्ये त्याचा वेध सन्मुख लागेल. आणि त्याच्यानंतर त्याचा Right. जर मार्गी असेल तर त्याचा जो वेध आहे तो दक्षिणेला लागेल आणि एक उत्तरेला लागेल. Right. म्हणजे तिन्ही वेध जे Right, आहेत ते sir. वेगवेगळ्या नक्षत्राला लागेल. आता त्या ठिकाणी बरोबर. आपण बघितलं तर कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर. मग तशाच प्रकारे आपण जर खाली गेलो तर त्या ठिकाणी विशाखा आणि त्याच्या अगोदर तिथे स्वाती आणि त्याच्यानंतर चित्रा. तर चित्रा नक्षत्राला पण त्याचा वेध लागेल. पण तिथे ग्रह असेल तर तो वेध करता ग्रह त्याला वेध घेईल. नाही, सध्या चित्राला काही नाही. नाही. मग आता Right, अशा sir. वेळेला त्या ठिकाणी भरणी, अश्विनी आणि रेवती या नक्षत्राला त्याचा उजवा वेध परमिटेड आहे. राईट सर. ओके. म्हणजे पण हा गोचर मधून ग्रह गोचरला वेध देत असेल तर ते आपल्या नेटलला काय फरक नाही घेणार ना नेटलला. म्हणजे आता त्या पडत ठिकाणी नाही. म्हणजे जातकाला काय फरक पडत नाही. तिथे त्याचा planet जातकाची नाही, तिथे जर वेध कोणाला घेतो, जिथे ग्रह अवेलेबल असेल त्याला वेध घेणार ना. अदरवाईज जन्मकुंडलीमध्ये प्लॅनेट नसेल तर फरक पडत नाही. काही प्रॉब्लेम नाही म्हणा. काही नाही. राईट सर. थँक्यू सर. इन ट्रान्झिट्स रनिंग इन अ पर्टिक्युलर झोडियाक. आणि हा ते बेसिक्स कळलं होतं मला. ओके सर. द झोडियाक बिलॉंग टू विच प्लॅनेट. आता मृगशीर्ष नक्षत्र जे Right. ते मंगळाचं आहे पण ते द्विपाद नक्षत्र Right. आहे. ते मिथुन राशीमध्ये पण येतं, वृषभ राशीमध्ये येतं. तर त्याचं फॉरवर्डिंग आहे ते कुठल्या ह्याला येतं ते बघायला पाहिजे आपल्याला. फॉरवर्ड म्हणजे Right, sir. द्विपाद. राईट सर. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे आपल्याला अगदी नुसतं राशी परत्वे बघून फायदा नाही. ह्याच्याप्रमाणे जर करायचं असेल तर नक्षत्र परत्वे बघावं लागेल नक्की. प्रत्येक आणि ग्रह. yes. तरच आणि कसं आपण आहे, ते व्यवस्थित फलादेश करू शकतो. आपण जे जनरली असं म्हणतो ना हा इथे येणार आहे तो तिकडे जाणार आहे, असं नाही. तुम्हाला ॲक्युरेसी जर पाहिजे असेल तर त्यावेळेला ग्रहांची अवस्था इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो कुठल्या स्थितीमध्ये आपल्याला वेध घेतोय, त्याला तो परमिटेड आहे का परमिटेड नाही. आता कधी कधी तुम्हाला कॅश काउंटरवरती पैसे द्यायला अधिकार आहे का फक्त चेक डिपॉझिट करायचा आहे. तशाच प्रकारे ग्रह वेध घेतेवेळी त्याची पोझिशन काय आहे. जर समजा तो उजवा वेध घेत असेल तर त्याला तो फक्त वक्री असेल तर एकच वेध परमिटेड आहे. म्हणजे तो डावा वेध घेऊ शकत नाही किंवा सन्मुख घेऊ शकत नाही. मग अतिचारी असेल तर रवी सोबत असेल, रवीच्या एक राशी अगोदर असेल, एक राशी नंतर असेल, त्याची गती अतिचारीमध्ये असेल तर त्यावेळेला फक्त त्याला डावा वेध आणि सन्मुख वेध घेण्याचा अधिकार आहे. ते डिटेल्स आपण नोट्समध्ये पाठवलेलं आहे. हा ताई बोला. कुणाला काय प्रश्न विचारायचे का तर विचारा. आता इथे राहू आपण. वेलमकर ताईंना प्रश्न विचारायचे बहुतेक. हा बोला माईक मॅडम. ओपन करून विचारा.
सर कोणता तरी एक ग्रह उजवा वेध सांगा. एकच ग्रह, हा आता कसं आहे मॅडम कोणताही की एक ग्रह. नाही नाही, आता जसं की उजवा वेध किंवा डावा वेध आणि सन्मुख वेध त्याच्यामध्ये काही फरक नाही, पण ग्रहाची अवस्था जर असेल तरच तो त्या ठिकाणी वेध घेण्याचा अधिकारी असतो, तर त्याला तिथे परमिटेड अच्छा. असतात. मग आता अशा वेळेला शनी महाराज जर समजा त्या ठिकाणी रेग्युलर स्पीडमध्ये असतील तर त्यांना तिन्ही वेध घेण्याचे परमिशन आहेत. तर त्यावेळेला त्यांच्या वेध करता ग्रहाला ग्रह सापडला पाहिजे. आता कसं बरं. असतं, स्टेप बाय स्टेप आपण गेलो. आता धनुनमाशामध्ये आता शनी महाराज आहेत, मग ते मकरमध्ये जातील किंवा रेट्रोग्रेट होऊन ते मागे येतील, त्यावेळेला ते वृश्चिक नवमाशामध्ये येतील, परत त्याच्यानंतर तुळेला येतील, त्याच्यानंतर कन्येला येतील, त्याच्यानंतर ते शिवेला येतील. आता तिथे जर शिवेला ग्रह येणार नाही म्हणजे त्या ठिकाणी इन बिटवीन तो प्ले जो असतो ना मॅडम, तो साधारणतः 10 अंशाचाच असतो आणि त्याच्यानंतर अगेन रिस्ट्रोक जेव्हा सुरू होतो आणि त्याच्यामध्ये जर ग्रह सापडला आढळला तर तो अतिशय हानिकारक असतो. म्हणजे ग्रहाची अवस्था जेव्हा तो रेट्रोग्रेड होतो तर किती नवमास तो मागे येणार आहे, तर त्याला एक नियम आहे. आता उत्तर दिशेला असेल तर कदाचित त्या ठिकाणी 4 नवमास मागे येऊ शकतो, पण ते शनीबद्दल आहे, राहूबद्दल नाही, गुरुबद्दल नाही. आता जसं गेल्या वेळेला आपण पाहिलं तर वृषभ राशीतून गुरु मिथुन राशीमध्ये गेल्यानंतर तो तिथेच घुटमळत राहिला आणि जोपर्यंत नोव्हेंबर महिना आला नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी गती प्राप्त झाली नाही. त्याच्यानंतर मग त्याची गती वाढली. मग त्यावेळेला तो 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आपण बघितलं तर अनुराधा नक्षत्रामध्ये आणि विशाखा नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये रवीने प्रवेश केला. त्यावेळेला गुरु परमिटेड झाला की आता आपल्याला चाल बदलली पाहिजे. तर हे जे गणित आहे हे गणित तुम्हाला त्या पूर्णपणे चौकोनामध्ये कळेल आणि त्याचे जे काही वक्री मार्गी हा जो प्रकार आहे. म्हणून आता जसं की मिथुनेमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर कर्क राशीमध्ये गेला, कर्क राशीत तो शिवेत जातात, शिवेतून परत कर्केमध्ये येणार, त्यावेळेला केतू गुरुची जी भेट आहे ती सुद्धा होणार त्याच्यामध्ये. आणि जेव्हा गुरु उच्चीचा असेल आणि केतुयुक्त झाला आणि ती केतुयुक्त जी युती आहे ती मघा आणि आश्लेषा अमृत नाडीमध्येच होणार, हा नियम आहे. आणि त्यावेळेला राहू जो आहे आता कुंभेमध्ये आहे, तर तेव्हा मघा नक्षत्रामध्ये केतू असेल, नंतर तो आश्लेषामध्ये येईल, तर त्यावेळेला राहू कुठे असेल तर त्या ठिकाणी राहू श्रवण नक्षत्रामध्ये असेल, असं आहे. आणि त्यावेळेला गुरु केतूची युती ही योगकारक नाही आहे. आपण योगकारक म्हणूया किंवा अयोगकारक आहे. योगकारक नाही म्हणजे अयोगी आहे. आणि बाकी इत्यादी जे ग्रह आहेत तर ते कक्षेच्या पलीकडचे आणि अलीकडचे ग्रह जे आहेत त्याच्यामध्ये त्यांची गती जी आहे ती भिन्न भिन्न आहे. आणि मंगळ हा असा एकच ग्रह आहे की जो कालांतराने जातकाच्या कुंडलीमध्ये 3 वर्षानंतर 180 दिवस एकाच ठिकाणी एकाच राशीमध्ये वास्तव्य करतो. समजलं सर. ओके. म्हणजे हे कॅल्क्युलेशन जर कळलं नाही तर वेधकर्ता ग्रह कोण आहे, किती काळ वेध घेणार आहे, राहू आणि केतूचा वेध हा सिंपल आहे, तर त्या ठिकाणी त्यांच्या वेधामध्ये काहीही फरक होणार नाही. 60 दिवसाचं ते जे आहे 20/80 तर त्या ठिकाणी तिथे 22/88 हे नक्की आहे एका नक्षत्रामध्ये. मग एका राशीमध्ये 540 दिवस जातात. 540 डिवायडेड बाय 9 केले तर 9/54 म्हणजे 60 दिवसाचा एक सूक्ष्मांश आहे. मग 6 सूक्ष्मांश 240 दिवस म्हणजे एका नक्षत्रामध्ये 240 दिवस राहू किंवा केतू हे वास्तव्य करतात, हे फिक्स आहे. कारण का हे वेदाचं गणित जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तर सर्वतोभद्र चक्र शिकून काही उपयोग होणार नाही. आता विचारा, आता समजलं नसेल तरी विचारा, समजलं असेल तरी विचारा, काय हरकत नाही. कळेपर्यंत शिकवायला पाहिजे. गोचर पाहिजे सर. गोचर समजल्याशिवाय दुसरं काही समजणार नाही. आणि कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला, मूळचे ग्रह आपल्याला जेव्हा वाचायचे असतात
हो. तर त्यावेळेला त्याचे सूक्ष्मांश हे पर्टिक्युलर चांगले आलेले आहेत का? तर हयात म्हणजे जन्म जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगले दिवस असतील. आता मी तुम्हाला सांगतो की एक व्यक्ती आहे, मी नाव घेत नाही, तर त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये वृश्चिक लग्न, लग्नी शनी, दशमात रवी आणि बुध, आणि शिवराशीला बुध रवीची युती जी होती, तर बुध हा दरिद्रांशामध्ये होता आणि आता तो मनुष्य गेली 6 वर्ष जेलमध्ये आहे आणि 1,00,000 कोटी रुपये त्याचे नुकसान झालं, मोठा फ्रॉड झाला आणि त्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेने आंदोलन झालं. तर त्या ठिकाणी 1,314 कोटीचं घर होतं, ते सुद्धा जप्त झालं. असे अनेक त्याचे ॲसेट ज्या होत्या त्या निघून गेल्या. मग त्याच्या हातामध्ये नुकसान का झालं? कारण का मूळ कुंडलीमध्ये बुध हा ग्रह पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा गोंधळ झाला आणि त्याला ती कृती करावी लागली आणि बाय मिस्टेक तो त्याच्यामध्ये अडकत गेला. त्याचा एक भाऊ जो आहे तो कसाबच्या हल्ल्यामध्ये मारला गेला आणि त्याच्या हातामध्ये सगळं बँकिंग आलं आणि त्याच्यामुळे त्याला भान नाही राहिलं की आता आपल्याला काय करायला पाहिजे आणि त्याने सगळं लोन जे आहे ते वाटप केलं. नंतर तो पकडला गेला आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक त्या ह्याच्यामध्ये जेलमध्ये गेले. तर अशा तऱ्हेच्या घटना का होतात? कारण आपला बुध हा व्यापारी ग्रह आहे. द कॅरेक्टर्स काय आहेत? तर बुध हा व्यापारी ग्रह आहे, वृश्चिक लग्नाला तो लाभेश आहे आणि तसा तो अष्टमेश सुद्धा आहे. मग अष्टमेश जर दरिद्रांशामध्ये असेल तर जमवलेली पुंजी ही जातकाच्या हातून निघून जाते आणि त्याला दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगावं लागतं. इवन मॅडम असं आहे की 20,000 रुपये त्याच्या बायकोच्या नावावर होते, ते सुद्धा सेबीने जप्त केले, ईडीने. असं आहे. मग एवढी मोठी बँक त्याच्या वडिलांनी उभी केली, सगळं केलं. साधारणतः 15,000 ब्रँचेस होते त्याच्या, फार मोठे होते. 1500 ब्रँचेस होत्या. मग आता हे असं सगळं दुःख माणसाने कमवल्यानंतर जर गमावलं तर काय अवस्था होते मला सांगा. हा ॲक्च्युली फलादेश आहे. मग तुमच्याकडे तशा कॅरेक्टरच्या पत्रिका असायला हव्यात, त्या पाठांतर पाहिजेत, त्यांची इत्यादी ग्रह आपल्याला माहिती पाहिजेत. मग एकटा वृश्चिकेचा शनी जर असेल तर त्याच्या जवळपास त्या ठिकाणी राहू हा असणारच. कारण का की त्यावेळेला 1957-58च्या दरम्यान, 57-58 सांगतो, 67-68 नाही, तर त्यावेळेला राहू आणि शनी याचा एक राशांतर योग होता आणि तो सुद्धा हानिकारक आहे. मग जेव्हा शनी राहू हे एक राशांतर योगामध्ये असतात तरीसुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा घटना घडू शकतात. म्हणून एका ग्रहाच्या पुढे दुसरा ग्रह हा रेट्रोगेट असतो आणि तो समोरून येत असतो. शनी हा फॉरवर्डेड असतो. त्यावेळेला कुंडलीतली अवस्था ही कशी असेल ह्याच्यावरून सुद्धा तुम्हाला फलादेश करता आला पाहिजे. सर, हां बोला. गोचरचा चार्ट समोर आल्याशिवाय काय कळणार नाही. आता मला 90% कळलंच नाहीये हे गोचरचा चार्ट नसल्यामुळे. आणि हे मेन कुंडलीचा चार्ट समोर आहे, पण गोचरचा चार्ट नसल्यामुळे काय कळलं. नाही असं नाही. आता तुमच्याकडे जर सॉफ्टवेअर असेल हे सिमिलर हा. किंवा तुमच्याकडे पंचांग असेल तर हो, आहे. पंचांगातले नक्षत्र जर सांगितली, तर आता त्या शहासाहेबांनी सांगितलं की मृगशीर्ष नक्षत्रामध्ये बुध आहे तर लगेच सांगितलं ना, त्याला वेळ लागला नाही. पहिली गोष्ट की ते नक्षत्र कुठे लोकेटेड आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्ता सध्या पश्चिमेला कुठलाही ग्रह नाही. कळलं का? पश्चिमेला आता पहिला ग्रह कुठला येईल तर राहू येईल. आता ज्या वेळेला इक्वेटरच्या खालच्या बाजूला आपण बघू तर मकर राशीमध्ये सूर्य येईल आणि तो जानेवारी 15 तारखेच्या नंतर. आता पश्चिमेला जेव्हा 15 नोव्हेंबरला जेव्हा सूर्याचं भ्रमण होईल तर विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ चरणातून नैऋत्य दिशेकडून त्याचा प्रवास सुरू होईल 15 नोव्हेंबर 2026. तोपर्यंत पश्चिम दिशा रिकामी असेल. का म्हणजे ग्रह हे पाठ पाहिजेत, तो कुठल्या सेक्टरमधून तिथून प्रवास करणार आहे, त्याशिवाय तुम्ही प्रेडिक्ट कसं करणार. तर जातकासमोर दुकान घेऊन बसलं तर बोले ह्याला काही येतच नाही. कळलं का?
हेडफोन देवा ब्लूटूथचा पाठक तुमचं माईक बंद करा सर. पाठक मेघश्याम पाठक बंद करा माईक तुमचा. बंद आहे माझा माईक. हा, आणखी बोला. पंचांग घेणं गरजेचं आहे. पंचांग तुमच्या समोर असणं फायदेशीर आहे, नाहीतर तुम्हाला फलादेश वाचता येणार नाही. आता इथे आपण जर समजा मध्यभागी शनी महाराजांना पकडलं, तिथे राहू आता कुंभ राशीमध्ये भ्रमण आहे, पण राहूचं भ्रमण जे आहे ते अँटी क्लॉकवाईज असतं आणि इथे क्लॉकवाईज असतं. म्हणजे जसं आता मिनेतून आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मकरेला कुंभेला जाणार, कुंभेतून मकरेला येणार, म्हणजे त्याचं भ्रमण जे आहे ते वायव्य दिशेला जाणार. वायव्य दिशेला जे धनिष्ठा नक्षत्र आहे त्याच्यामध्ये 4 चरण जे आहेत ते 4 चरण तिथे वायव्य दिशा सुरू होते सिंहनवमाशापासून. धनिष्ठा नक्षत्राचं पहिलं चरण सिंहनवमाश आहे, म्हणजे ते द्विपाद आहे. त्याच्यातले 2 चरण जे आहेत ते तुम्हाला मकर राशीमध्ये जातात. अडचण काय ते सांगा, मग त्याप्रमाणे मी तुमच्यासमोर हाजीर होईल. पत्रिका समोर असेल तरच तुम्ही पत्रिका वाचन करू शकता किंवा शिकू शकता. पत्रिका नसेल मग तिथे तुम्हाला शिकता येणार नाही. ताई, तुमचं काय मत आहे? सर सगळा अभ्यास झालेला रेडी पाहिजे इथं. गोचर म्हणा, नवमांश म्हणा, वेद आले पाहिजे, सगळे सन्मुख वेद, आपलं उजवा वेद, डावा वेद, हे सगळं आलंच पाहिजे, नक्की. तरच पुढे जाऊ शकतो आपण. हो, नाही तर आपल्याला हे करता येणार नाही. काही आता उपयोग कसं आहे, नाही, आपण करायलाच पाहिजे. आपण हप्त्याभराने एकदा दिवस पत्रिका काढणार तर तसं नाही चालणार. तुमचा नाही स्टडी का, रोज काढायलाच 5 पाहिजे. दिवस राहायला पाहिजे. हो आता आमच्याकडे ज्या महिला आहेत सर साधारण. हा, बोला बोला. मला असं वाटतं की याच्यासाठी नवमांश आणि आपले नक्षत्र हे सर्व पाठ वाचायला हवेत का? बघा, असं आहे मॅडम. कोण बोलताय तुम्ही? मी शारदा वाळुंज बोलते. हां, असं आहे मॅडम की जेव्हा आपण ज्योतिष शिकतो तर ABCD पासून सुरुवात करतो. नवमांश पाठ करणं काही कठीण पाठ आहे असं नाही. एका राशीमध्ये 9 नवमांश येतात हे तेवढंच खरं आहे. मग आता कुठल्या राशीमध्ये कुठले नवमांश आणि कुठले सूक्ष्मांश येतात हे पाठांतर करणं, मी तुम्हाला त्याच्या मॅडमने नोट्स पाठवलेल्या आहेत सूक्ष्मांशाच्या, तर पुढे नोट्स आहेत आणि त्या नोट्सवरती तुम्ही जर थोडंसं निरीक्षण केलं तर तुम्हाला पाठांतर करणं कठीण नाही आहे, सोपं आहे. आता आम्ही पण कोणाकडे ते शिकलेलोच ओके. आहोत. हां, आता त्या ठिकाणी मॅडम कसं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या दिशेला जाता तर इथे 4 दिशा आणि 4 उपदिशा ह्या 8 दिशा दर्शवलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये जे सूक्ष्मांश आहेत, जसं उदाहरणार्थ की वेद कुठून कुठे चाललाय, तर हे सुद्धा आपल्याला पाठांतर पाहिजे. आणि ते जर नसेल, जसं भरणी नक्षत्राचा वेद जो आहे सन्मुख, तो त्या ठिकाणी मघा नक्षत्राला लागणार आणि त्याचा डावा वेद जो आहे तो अतिशय छोटा आहे पण तो कृत्तिकेलाच लागणार. आणि त्याच्यानंतर दुसरा वेद जो आहे तो फार लांबचा आहे पण तरी सुद्धा तो नैऋत्येलाच येणार. हा नियम आहे, कळलं का? ओके. मग असे हे वेद तुम्हाला त्या म्हणजे ठिकाणी हे सगळं
हे सगळं नियमानुसार चालू आहे. हा नियम म्हणजे बरोबर. हा बरोबर. नियम म्हणजे आहे ना. हे जे आहे सगळं हे फिक्स ठरलेलं आहे असं ना? हो, हे कधीही चेंज होणार नाही. फक्त एवढंच आहे की आपलं जे काही आकाशामध्ये वर्तमान काळ आहे आणि आपल्या जन्माचा काळ आहे त्यावेळेला ग्रहस्थिती आपण तिथे फिक्स केलेली आहे अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन. आणि त्याच्यानंतर ते जे सूक्ष्मांश आहेत ते सूक्ष्मांश जसे तसे आपल्याला त्या ग्रहाने कलेक्ट केलेले आहेत. मग ते फिक्स आहेत. पण त्याच्यावरती जेव्हा संकट येणार असेल तर रिलेटेड जेव्हा तुम्ही पत्रिका वाचन करणार तर त्यावेळेला वेदकर्ता ग्रह कोण आहे. जर तो छोटा ग्रह आहे, समजा उदाहरणार्थ चंद्र आहे, बुध आहे, नंतर शुक्र आहे, हे डेलिकेट प्लॅनेट आहे. मग त्या प्लॅनेटला हानी पोहोचेल. पण समजा जर मंगळ आणि शनीचं जर युद्ध झालं तर त्यावेळेला मंगळाला किती अधिकार आहे तर साधारणतः 4 दिवस. मग 4 दिवसामध्ये होत्याचं नव्हतं होतं नाही का. ओके. हा मग आता अशा आणि ह्या वेळेला ग्रहांचे मग अधिकार कसे ठरतात? म्हणजे बलवान कोण हे कसं ठरतं? म्हणजे बुध, आता चंद्र बलवान आपण आणि आपण जे बलवान वगैरे सगळं शिकतो ना मॅडम, हा एक प्राथमिक बेस आहे की ह्या स्थानामध्ये हा ग्रह अशा तऱ्हेने बलवान आहे. पण त्या ग्रहाचं हा हे कॅरेक्टर हे कॅरेक्टर जे आहेत तर त्या कॅरेक्टर्सवरती तो वेध घेताना तोच सुपूर्द करणार की मी काय आहे, व्हॉट आय एम. म्हणजे ते उद्या शनीच्या याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही. जरी शनी बुधाचा मित्र असला, शुक्र शनीचा मित्र असला, ही एक टीम आहे. बुध शुक्र राहू हे एकमेकाचे मित्र म्हणून समजतात. पण ते वेध घेताना एकमेकाचे मित्र नाहीत. ते युतीमध्ये असतील तर आपण ते पारंपरिकमध्ये साधारण जे ज्योतिष असतं तेव्हा आपण मित्र आणि शत्रूच्या बाबतीमध्ये विचार करतो. तो पूर्णपणे फसगत आहे. त्याच्यामध्ये शनी कोणाचा मित्र नाही, कधी कोणाचा शत्रू नाही. तो कर्मावरती फलादेश देण्याचा प्रयत्न करतो आणि राहू हा कर्मावरती आपल्याला पीडा आणि त्याग करायला लावतो. अशा तऱ्हेचे त्यांचे कॅरेक्टर्स आहेत. दीज ऑल कॅरेक्टर्स यू हॅव टू म्हणजे मेन्शन. कारकत्वानुसारच जायचं. बघा आता आपल्या कुटुंबामध्ये आपण 5 लोक आहोत तर 5ही लोकांची भिन्न भिन्न कॅरेक्टर असतात. अगदी लहानपणापासून मुलांना बघा तुम्ही त्यांचे भिन्न भिन्न प्रकार असतात. कधी कोण मस्ती जास्ती करतं, कधी कोण शांत असतो. मग अशा तऱ्हेने त्याचं कॅरेक्टर समजा शनीचं असेल तो मंद गतीचा असतो. त्यावेळेला तो त्या ठिकाणी व्यवस्थित मंद गतीने काम करणार आहे. अधिकतम मग नंतर पारंपरिक जी पत्रिका वाचते वेळी समजा तुमचा शनी महाराज कुठल्या स्लॉटमध्ये आहे, आपण त्याला म्हणतो वा वा किती छान आहे, तुळेचा उच्चीचा आहे. पण तूळ राशीमध्ये दरिद्र अंशामध्ये असेल तर कसं चालेल, बरोबर आहे. नाही चालणार ना. मग खरंय त्याच्याकरता खरंय. आपल्याला ब्रेकअप बनवलेला आहे तो. तुळेचा शनी उच्चीचा म्हणून सांगतात आणि तो दरिद्र अंशामध्ये असेल तर ही ऑर शी हॅज टू पे स्ट्रगल. यू कांट अवॉइड इट. कालांतराने त्याच्यावरती अशा तऱ्हेची अवस्था ही येणार म्हणजे येणारच. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्या बँकेचा जो काही ओनर होता त्याला अजूनही तो 6-7 वर्ष तरी जेलमध्ये आहे. त्याला आता पुढे किती वर्ष शिक्षा होईल माहिती नाही. पण प्रॉपर्टी शून्य झालेली आहे. सगळं गेलं. एकूण 314 कोटी रुपयाचं घर होतं आपल्याकडे. हजी आमच्याकडे मुंबईला आहे, तिकडे सुद्धा त्याचं घर होतं. पण ते सगळं जप्त झालं. मग का असं होतं? वाय दिस थिंग हॅपन इन लाईफ? बिकॉज ऑफ प्लॅनेटरी पोझिशन यू हॅव टू कन्सिडर. जर तुम्ही कमावलेलं आहे ते गमावता. इट डिपेंड. म्हणून पत्रिका जेव्हा आपल्याकडे येते त्यावेळेला पत्रिकेचा जो काही दर्जा आहे तो ज्योतिषाने ठरवायचा आहे की खरोखर पत्रिकेची व्हॅल्यू किती आहे, का स्ट्रगलर आहे का, असा भाग आहे. कळलं? मग काही काही योग जे आहेत तुम्हाला सर्वतोपरी चक्रामध्ये दिसणार नाहीत, पण ते ताजिकमध्ये दिसतील, मग ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिसतील, जेमिनीमध्ये दिसतील. मग सगळी शास्त्र जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला फाइंड आउट करता. जसं तुम्ही आता गृहिणी आहात, अनेक नंबर ऑफ व्हेरायटीज तुम्ही बनवू शकता आणि तुमच्याकडे ती कला आहे. तसं ज्योतिषशास्त्रामध्ये असंच आहे, ती कला आहे की तुम्हाला निरनिराळ्या पत्रिका निरनिराळ्या अँगलनी वाचता आल्या पाहिजे. आटले साहेब आहेत का? येस सर. काय वाटतं तुमचं, व्हॉट युअर ओपिनियन? तुम्ही लेख फार सुंदर लिहिलाय. असं नेहमी प्रयत्न करतोय. म्हणजे ते पहिल्या छान आहे. लेक्चर तो सारांश आहे.
नाही, जे आहे छान त्याला छानच बोललं पाहिजे, लक्षात घ्या. हा सर. वाईट बोलून मिळवणार काही नाही. माणसाची टीका करू नये, काही उपयोग होणार नाही. आणि आटले तो सरांसारख्या व्यक्तीची टीका कधीच करू नये. पहिल्या व्याख्यानाचा आहे सारांश. हरकत नाही, जे काय आहे ते, पण तरी सुद्धा व्हॉट यू हॅव रिटर्न इट्स अ परफेक्ट. हो मी सर. काही तुम्हाला अभिप्राय देताना चिकित्सा केली नाही त्याची, चांगला अभिप्राय दिला. येस सर. इट थँक्यू इज सर. ट्रू. येस, ट्रू इज ट्रू. हो सर. म्हणून आपल्याला पत्रिका नंबर ऑफ स्टाईलने तुम्हाला पाहता आल्या पाहिजे. सर्वतोभद्र चक्र इज एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम आहे सर. रिअली एक्स्ट्रीम आहे. लास्ट स्टेज आहे. आणि नंबर ऑफ अँगल्स यू आर गोइंग टू प्रेडिक्ट. सर म्हणजे एकदा कुठल्याही प्लॅनेटचा, कुठल्याही ग्रहाचा, नक्षत्राचा पद चेंज झाला की पत्रिका परत स्टडी करावी लागते. नक्की. बघा, वारंवार तुम्ही जर समजा तुमचा काय आता तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, तर तुम्ही ती पत्रिका एव्हरी टाइम यू हॅव टू टेक दॅट प्रोस्कोप आणि त्याच्यावरती तुम्ही कमांड मिळवा. आणि तो कमांड मिळाल्यानंतर तुम्हाला ज्या पत्रिका ज्या आपण ज्या वाचतो त्याची वाचण्याची गरजच नाही. जेव्हा तुम्ही बरोबर आहे. माझ्याकडे एक्सेल शीट बनवलेली आहे ज्याच्यामध्ये पद कधी चेंज होतो, राशी कधी चेंज होते, नक्षत्र कधी. मला काही माहिती नाही त्यातलं. आता ही जी पत्रिका बनवली, किती दिवस बाकी आहे ते सगळं आहे. कोणाला पाहिजे असेल तर मी शेअर करू शकतो ते. तुम्ही दिलेली फाईल काही उघडली नाही, ती काही उघडली नाही माझ्या सॉफ्टवेअरमध्ये. पण असं आहे की या माणसाला सगळं मटेरियल मीच दिलं होतं, त्याच्या टेक्निकली त्यांनी बनवलं. नाही, टेक्निकली त्यांनी छान बनवलंय सर ते. म्हणजे इझी टू नॅव्हिगेट बनवलंय. म्हणजे येस, ही इज नॉट टेक्निकल, ही इज नॉट ज्योतिष, म्हणजे त्या सायन्स मध्ये ते स्ट्रॉंग नाही. तो शिकतोय तिथे, ठाण्याला शिकतोय तो. हा, राईट सर. पण त्यांनी प्रेझेंटेशन छान केलंय त्यांनी. म्हणजे इझी टू ऍक्सेस, इझी टू नॅव्हिगेट. डिझाईन मीच दिलं होतं त्याला. माझा अरे वा. त्या ह्याच्यावरती तो माझा ब्लँक चार्ट आहे, तोच मी त्याला दिला. सांगितलं वापर बिंदास. बरोबर सर. काही हरकत नाही. फक्त त्यांनी खालचा वर वरती खाली करून त्याचे कॉपीराईट रद्द झाले. नाही, चांगलं बनवलंय. पण म्हणजे इझी टू नॅव्हिगेट आहे. म्हणजे नवीन माणसं, मी ते केदार सरला पण पाठवलंय की हे 149 आपले जे पद आहे त्यांनी जर डिफाईन केले ते म्हणजे इझी होऊ शकतो. तो नाही करणार, तो तुमचं ऐकणार नाही. काही लोक जे कोणाचंही सजेशन ऐकत नाही, त्यांना मिळालं की तुम किधर और हम किधर, असं आहे. म्हणजे हे जे ट्रान्झिट त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये ट्रान्झिट टाकणं एवढं म्हणजे डिफिकल्ट नाहीये. नाही, ट्रान्झिस्ट बद्दल मी तुम्हाला सांगतोय. सिम्पल आय टेल यू. येस सर. Can every minute you can make a horoscope. Is a transist. Right. It's not so difficult. When you are a technician, it is so easy. Right, sir. What technology says, transist is very easy. Put the second option की बाबा 10 मिनिटाची वेळ टाका, लगेच तुम्हाला कलेमध्ये फरक मिळेल. राईट. असं आहे. इट्स नॉट स्पेशलिटी. पण तुम्हाला थॉट्स आला पाहिजे की बाबा हे असं होतं. राईट. कळलं ना. म्हणून काय असं की मास्टरचा बाप पण मास्टरच असतो. कळलं. राईट सर. विदाउट मास्टर, विदाउट उस्ताद होता आहे. असं आहे. आम्हाला ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये अदाकारी शिकवली त्याला आम्ही आजही सलाम करतो. कळलं. कारण का की त्यांनी आम्हाला शिकवलं. राईट सर. ज्याच्याकडून विद्या घेतली तो आमचा गुरु आहे. जसं अरविंदभाई शहानी आम्हाला सर्वतोभद्र चक्र शिकवलं. आम्ही नेहमी सांगतो अरविंदभाई शहामुळे आम्हाला सर्वतोभद्र चक्र प्राप्त झालं. दॅट्स इट. राईट सर. ज्याचं खाल्ले त्यांना विसरायला नाही पाहिजे. ज्यांनी दिलं. ती बुक मी तुम्हाला पाठवली होती ती उघडली नाही काय सर. ते PDF. माझ्या गरजेचं नाही. ते गुजरातीमध्ये आहे ना पूर्णपणे. हा पूर्ण गुजराती. पण ती इट इज अन एन्शियंट बुक. 1891 ची बुक आहे ते. जुनं आहे ते. मटेरियल आहे त्या लोकांनी तयार केलं, त्याच्यामध्ये मिळवलेलं आहे त्यांनी, दिलेलं आहे लोकांना. इट्स अ गुड वन.
बरं ठीक आहे. नेक्स्ट. यायचं नाही सर. सर नमस्कार. नमस्ते. मी भैरवनाथ पारखी सर. हा बोला. मी आठलेंचा मित्र. आम्ही दोघं मंत्रालयात बरोबर होतो. ओके. त्यांच्यामुळेच मी हा क्लास जॉईन केला. मला कल्पना नव्हती. हा विषय नवीन आहे टोटल. थोडंसं बेसिक माहिती आहे मला. आता तर बोलता बोलता आपण एक बँकरचं उदाहरण दिलं. 57 साली जन्म झालाय. पुढे त्यांच्या बापाच्या मागे राहत. आता सर पंचांग मी बघितलं. आता तशीच पॉलिसी. आता त्याचे इम्पॅक्ट कसे खराचं प्रकरण वितरण असं काही रिलेटेड आहे. हॅलो. हा बोला. हा मी जोशी बोलतोय सातारहून सर. बोला. आपण जे पारंपरिक पद्धतीमध्ये प्रत्येक 3 ग्रहांना 3 हे आहे दृष्टी आहेत. हो. आणि ते ती पण राहूला ते पकडायचं. राहूला दृष्टी ही नाही आहे. आपण फक्त ती ठरवलेली आहे. आता जो प्लॅनेट नाही आहे त्याला दृष्टी कशी असेल? जो देह नाही आहे त्याला दृष्टी कशी असेल? हे आपण ठरवायला काय कोणी काही लिहिलेलं आहे. त्याला 5 दृष्ट्या आहेत, 12, 1, 2, 5, 10 नाही. राहूला दृष्टी नाही. राहू जिथे असेल तिथे त्या राशीचा तो पूर्णपणे ताबेदार आहे एवढं नक्की. तर नॉर्थ नोड आणि साऊथ नोड त्याचे कॅरेक्टर्स आहेत. म्हणून तुम्ही आता बघा, वैयक्तिक कोणामध्ये मला डिस्टर्ब करायचं नाही. प्रत्येकाचा विचार हा स्वतःचा असतो. त्या ठिकाणी त्याने कसं ज्योतिष पाहायचं हा त्याचा विचार आहे. पण राहूला आणि केतूला दृष्टी नाही. दृष्टीहीन असं आहे. बाकी इत्यादी ग्रहांना 3, 7, 10, 4, 8, 12 आणि 5, 7, 9 या दृष्ट्या आहेत. आता त्यासुद्धा कशा ठरवल्या गेल्यात तर कक्षेच्या पलीकडचे जे ग्रह आहेत तर त्यांना दृष्ट्या अधिकतम दिलेल्या आहेत असं आहे. बरं ताई, आता 11:15 वाजायला आलेले आहेत. नाही 9:15. 9:10 किती झाले? 9:15. हा आपलं 10 पर्यंत हे आहे ना. 9:42. बोला. हा विचारा, प्रश्न विचारा. आता मी जे काही बोललो ते तुम्हाला कळलं का? कुठपर्यंत तुम्ही घेतलं? कारण वेदाचा जर शिकलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला काही करता येणार नाही. उद्या पूर्ण तयारी करून या. हा थोडा अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही सर. अभ्यास करायला पाहिजे. करायलाच पाहिजे ना. हो. एक तर कसं आहे मुळात मॅडम, पंचांग बोला हे ना. जे तुमचं आहे तर ते पूर्णपणे त्या याच्यावरती केंद्रित केलं पाहिजे. आता भाग असा झाला की याच्यामध्ये आजचा चंद्र कुठे आहे? आता पौर्णिमा जवळ आलेली आहे. आज चतुर्दशी आहे. मग आता त्या ठिकाणी पौर्णिमा कुठल्या नक्षत्रात होईल, कुठल्या दिशेला, पूर्व दिशेलाच पौर्णिमा होते त्यावेळेला सूर्य पश्चिमेला असतो, हे नियम आहे. आता त्या ह्याच्यामध्ये ही जी पौर्णिमा आहे तर तिचे नक्षत्र कुठलं असेल, हा महिना कुठला आहे तर वैशाख महिना आहे तर विशाखा नक्षत्राच्या जवळ त्या ठिकाणी समोर जे नक्षत्र आहे ते कुठलं आहे असा भाग जो आहे. तर त्या ठिकाणी सूर्य आता आपण जर बघितलं तर तो वृषभ आणि मिथुन राशीच्या जवळ आहे. म्हणजे त्या ठिकाणी वृषभ राशीमध्येच आहे. मग त्याच्या समोरची रास आहे वृश्चिक, नाही का? मग त्या ठिकाणी वृश्चिकमध्ये बघितलं तर वैशाख महिना आहे तर त्या ठिकाणी चतुर्थ चरणामध्ये पौर्णिमा होईल. बरोबर. असं आहे. नाही. तर काहीतरी होमवर्क द्या आता की नाही, गोचर नाही, होमवर्क काय होमवर्क इन द घ्यायचं? सेन्स ही जे तुम्ही पत्रिका दिली आहे त्या पत्रिकामध्ये गोचरमध्ये कुठला ग्रह कधी एक फक्त ग्रह मला सांगा, आम्ही तो उद्या सर्च करून तुम्हाला देऊ की हे नाही, पर्टिक्युलर तो ग्रह काय तुम्ही म्हणा. ताबडतोब त्याला काही वेळ लागेल. इट इज नॉट होमवर्क. तुम्हाला जे ग्रह आहे ना, आता नाही, आपल्याला आता सगळ्यांना प्रॉब्लेम गोचरचाच होतोय ना सर सध्या. जे बघा म्हणजे तुम्ही बघा, असं आहे साहेब, ऐका. ज्या वेळेला बघा जे अंतर्ग्रह जे आहेत, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, शुक्र आहे, सूर्य आहे, हे ग्रह जे आहेत त्यांची स्पीड जास्ती आहे, त्यांची गती जास्ती आहे आणि ते सतत Right. सराउंडिंगमध्ये तिथे जाणार. आता उदाहरणार्थ की एखाद्या वेळेला 2028 साली किंवा 2030 साली जर घटना होणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला राहू, शनी, केतू हे राकेश जे आहेत ते शोधले पाहिजेत. राकेश सगळं काम करतात, कळलं? बरोबर. मग आता त्यावेळेला समजा तुम्हाला चंद्र कुठे आहे तर रोजच्या तिथीला तुम्हाला चंद्र मिळतो. बरोबर. चंद्र इम्पॉर्टंट नाही आहे त्यावेळी. नाही, चंद्र इम्पॉर्टंट कधी आहे? ज्या दिवशी जी घटना होणार आहे त्या दिवशी तिथी जेव्हा आपण कनेक्ट करतो त्यावेळेला चंद्राची आवश्यकता आहे. मग आता मंगळाची गती जी आहे ती रवीची आहे, बुधाची. आता मंगळ आणि सूर्याचं अंतर किती आहे
आणि असं अंतर असते 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 ते वाढत जाणार. काय खगोलीय भाग आहे तो, बरोबर. ॲस्ट्रॉनॉमी आहे. मग ह्या 4 ग्रहांची ॲस्ट्रॉनॉमी भिन्न आहे. रवी आहे, मंगळ आहे, बुध आहे, शुक्र आहे. हे 4 ग्रहांची डिफरंट खगोलीय आहे. मग चंद्राची जी राईट. काही ॲस्ट्रॉनॉमी आहे ती ऐनिक वृत्तावरती आहे, बाकी क्रांती वृत्तावरती आहे. आणि बाकी 2 ग्रह जे आहेत ते स्लो मोमेंट आहेत, ज्याला मंदगती म्हणतो आपण, गुरु आणि शनी. मग ते अनेक वेळा वक्री होतात, अनेक वेळा मार्गी गुरु आणि होतात. शनी. त्यांची वक्री गती, मार्गी गती ही तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्या नक्षत्रात सांगितलं की 9व्या नक्षत्राला जाताना तो त्या ठिकाणी वक्री होईल आणि परत 9व्या नक्षत्राच्या तिथून जर आपण बघितलं तर पुष्यपासून 9वं नक्षत्र हे जे आहे ते नोव्हेंबर महिन्यामध्ये अनुराधा आहे, तर त्यावेळेला तो मार्गी होणार. असं आहे, हे नियम आहेत. आता हे नियम पुस्तकात लिहिलेले नाहीत, हे प्रॅक्टिकल आहेत. पुस्तकामध्ये काय केलं, हा ह्याला बघतो, तो त्याला बघतो, तो इथून जाणार आहे, तो तिकडून जाणार आहे, तो ह्याच्यावरती घाला घालणार आहे, तो त्याची वाट लावणार आहे, हेच पुस्तकामध्ये आहे. पुस्तक वाचून सर्वतोपरी चक्र कधीही तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही. बरं. हां मॅडम, पुस्तक वाचून फलादेश. आता कसं आहे की आम्ही वदा भटांच्या पुस्तकावरून शिकलो, त्यावेळेला पुस्तकाची किंमत होती 11 रुपये, कळलं का? आणि ते एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक ज्याने आम्हाला ज्योतिषाची ओळख करून दिली. म्हणजे ज्योतिष काय असतं, द्वारकानाथ राजेंकडून शिकलो, किंवा काय असतं ज्योतिष हे त्यांनीच फलादेश दिलेला आहे. हा सगळ्यात प्रथम महाराष्ट्रातला फलादेश आहे आणि ते निश्चित त्याला परमिटेड आहे, त्याला तोड नाही. आम्ही वर्गामध्ये पण सांगतो की बाबा कुंडलीची भाषा, कुंडली तंत्र मंत्र ही पुस्तकं विकत घ्या, त्यातून वाचा, अभ्यास करा. मराठीमध्ये असेल तर मराठी, गुजराती असेल तर गुजराती. पण आरंभ जो आहे ना मॅडम, हा वदा भटांनी ज्योतिषमध्ये केला. आणि भट फॅमिली कम्प्लिटली चन्नी रोडला भटवाडीमध्ये राहायची, प्रार्थना समाजला. त्यांनी तिथून आरंभ केला. महाराष्ट्रामध्ये ज्योतिषचा जन्म हा मुंबई चन्नी रोड येथेच झालेला आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर लोक इथे येऊन शिकून नंतर पुस्तकं वगैरे वाचन करून नंतर आपापल्या प्रांतामध्ये त्यांनी चांगल्यापैकी हे मिळून मग नागपूरला एक झालं. आणि ते नागपूरचं जे ज्योतिष आहे ते पूर्णपणे उत्तर भारतीयवरती आधारित आहे. आपलं ज्योतिष दक्षिण भारतीयवरती आहे. सर मगाशी मला विचारायचं होतं ऍक्च्युली, जोशी बोलतोय मी सर. हा बोला ना. हा, तर मगाशी मला मला असं विचारायचं होतं की हे जे मंगळ, शनी आणि गुरुला जे 3 दृष्ट्या दिलेल्या आहेत, तर हे सर्वतोभद्रमध्ये त्याचा वापर होतो का? हो, होतो ना. जे अच्छा. त्यांना ज्या दृष्ट्या दिलेल्या आहेत. पण बघा साहेब, हो. असं आहे की वेदशास्त्र आणि दृष्टीशास्त्रामध्ये फरक आहे. दृष्टीशास्त्र तुम्हाला उपयोग करायचा आहे जेव्हा तुम्ही प्राथमिक कुंडली मांडाल, त्याच्यावरती दृष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. आता समजा मला एक सांगा, तुम्ही पारंपरिक कुंडलीमध्ये जी आपला जो D1 चार्ट आहे त्याच्यामध्ये एखादा ग्रह सांगा, मग मी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देतो. हॅलो. हा बोला बोला, ऐकतोय मी, बोला ना. जोशी साहेब, तुमचा आवाज नाही येत. हॅलो. हा बोला. हा, गुरुग्रह धरला. काय कुठलाही ग्रह धरा, मला फक्त यू टेल मी द हाऊस नंबर, जोड्या. हॅलो. हा साहेब बोला ना. काय म्हणता सर, प्लीज रिपीट इट. असं आहे की एखादी राशी सांगा, एखादं नक्षत्र सांगा, देन आय विल ॲडवाइज फॉर द दृष्टी. पुष्य नक्षत्र कर्क. पुष्य नक्षत्र कर्क राज असेल. आता पुष्य नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये आरंभ जो आहे तो पुनर्वसन नक्षत्रातून कर्क राशीला होतो, कळलं का? मग त्या ठिकाणी ग्रहाची डिग्री किती आहे आणि ग्रह कोणता आहे? मला ग्रह कुठला आहे? तुम्ही पुस्तकात कशाला बघता? अंदाज सांगा ना. असं पुस्तकात बघून कसं सांगताय? बुधाची दृष्टी आहे सध्या. हा, बुध बुध गुरु. आता गुरु किती अंशाला आहे?
कर्क राशीतला गुरु किती अंशाला आहे? नाही, कर्क राशीतला गुरु नाही, आता तो मिथुनमध्ये आहे सर. आ मिथुन मध्ये आहे ना आता सर. मी काय म्हटलं, तुम्ही अंदाज तुमच्या पत्रिकेतला गुरु सांगा किती अंशातला आहे? माझ्या पत्रिकेतला 25 अंशावरती आहे सर. कोणत्या राशीत आहे? तो धनुराशीत आहे. बरं, धनुराशीमध्ये 25 अंशाला उत्तराषाढा नक्षत्र येतं. आता हो. उत्तराषाढा नक्षत्र आणि पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये काय आहे की शेवटचा नवमास हा वृश्चिक आहे आणि हो. ती जी समाप्ती जी आहे ना ती 23-20 ते 26-40 आहे. 26-40ला उत्तराषाढा नक्षत्र सुरू होतं आणि ते 26-40 ते 30 अंशापर्यंत असतं. त्यावेळेला तुमचा गुरु पूर्वाषाढामध्ये आहे असं समजूया. आणि तो बरं. कुठल्या नवमाशामध्ये आहे, किती अंशाचा आहे? नाही सांगता यायचं सर मला. नाही सांगता यायचं सर. अहो, अंदाज सांगा ना. मी काय सांगतो, तुम्ही धनुराशीतला गुरु सांगितला तर अंदाज सांगा. आपण एक्झाम्पल घेतोय, रिअल कुंडली वाचत नाहीये. हो सर. एक मकर राशीला आहे सगळे गुरु. तुम्ही मकरेत जा नाही तर कुंभेत जा, पण मला यू टेल मी द डिग्री. डिग्री मकर राशीला नाही, तसं नक्की नाही सांगता यायचं. हो, कुठली डिग्री, कुठलंही स्टेशन सांगा जिथून रेल्वे जाते. 5 डिग्री जर का धरली समजा. 5 डिग्री कुठल्या राशीमध्ये? धनुराशीमध्ये का? मकर राशीमध्ये. बरं, मकर राशीमध्ये 5 डिग्रीला उत्तराषाढा नक्षत्र येतं. हा सर. कळलं का? उत्तराषाढा नक्षत्र जे आहे हे त्रिपाद नक्षत्र आहे. 3°20 कला जी आहे ती त्याच्यामध्ये गेली. 3°20 कलेला शून्याला आरंभ झाला. तो त्या ठिकाणी 6°40 कलेपर्यंत राहिला आणि त्याला तुमच्या मकरेतला जर गुरु सांगत असाल तर तो त्या ठिकाणी त्या मकर राशीने मकर नवमाशाने सुरू होतं, तो कुंभ नवमाशातला गुरु असेल. अच्छा. बरोबर. बर. ओके. बरं, आता दृष्टी बघायची. ओके. हा. आता ती दृष्टी जी आहे, मकरेच्या समोरची रास कुठली आहे तर कर्क. बरोबर आहे. हो. जर इथे तुम्ही 6 अंशाचा गुरु सांगितला तर कर्क राशीमध्ये पण 6 अंशाला पुष्य नक्षत्र लागतं. कळलं? म्हणजे ती अच्छा. 5वी दृष्टी झाली. हो. त्याच्यानंतर पहिली दृष्टी जी आहे ती 5वी दृष्टी जी आहे ती वृषभ राशीवरती जाईल. तिथे कृत्तिका नक्षत्र लागतं आणि कृत्तिका नक्षत्राचा कुंभ नवमास जो आहे त्याच्यावरती पहिली दृष्टी येईल. त्याच्यानंतर लागते रास कन्या. कन्या राशीमध्ये त्रिपाद नक्षत्र आहे, ते उत्तरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणावरती त्याची तिसरी दृष्टी असेल. आणि तिथे जे उत्तरा नक्षत्र जे आहे त्याचं एक चरण धनु नवमास जो आहे तो सिंह राशीत जातो. दुसरा मकर हा कन्येमध्ये येतो आणि त्याचं दुसरं चरण जे आहे ते कुंभेमध्ये येतं. मग इथे कुंभेत असेल तर तिथे कुंभेत, इथे कुंभेत, समोर फक्त कृत्तिकाचं कुंभ. बस, सिंपल आहे. हो. आता काय राहिलं याच्यामध्ये? लक्षात आलं सर. अकॉर्डिंग टू डिग्री ओनली यू हॅव टू कॅल्क्युलेट द रेंज. जर प्राणी रेंजमध्ये आला नाही तर त्याला कसं हे करणार? साहजिक आहे. बरोबर, लक्षात आलं. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला सेपरेशन आपण करून काय करतो माहितीये का? अरे वा, गुरु तुमच्या राशीवरती पाहतोय, माला माल आहे आणि इथे जेब में पैसा नहीं है. नाश्ते में रसगुल्ला खाते खाने के वांदे है, असं होतं. थोडं आहे तसं सर. कळलं? तर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. हो. लक्षात आलं. बरं, आणखी कोणाला विचारायचं आहे? टेक्निकल. कारण बेस पूर्ण तयार झाला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला फलादेश येणार नाही. यू हॅव टू कम्प्लीट इट. सर अभ्यास करणार. ताई, तुम्ही गेला वाटतं. मी आहे. आवाज बंद केलाय, डिस्टर्ब नको ना म्हणून माझा माईक बंद केला होता. म्हटलं आता हे काय तुमचं ओपिनियन काय आहे? किती लोक आहे म्हणजे खूप अभ्यास उपस्थित करायला आहेत? पाहिजे सगळ्यांना अभ्यास भरपूर करावा लागणार आहे. तेच रेकॉर्डिंग परत ऐकावं लागणार आहे आणि ते कुंडली उघडून
जे जे सर बोलतायत ते माईक मध्ये पण आपण रेकॉर्डिंग ऐकताना ती कुंडली उघडून फिंगर ठेवायची काय बोलतायत त्याच्यावर, म्हणजे ती बैठक पक्की होईल सगळ्यांची. येस. बरोबर. म्हणून 10 फक्त वाजलेले आहेत, 5 मिनिटं आहेत 10 वाजायला. हा, फक्त एवढंच आहे की आपण जे दृष्टी पाहतो त्या घरावरती दृष्टी गेली म्हणजे घराची वाट लागेल असं नाही. दृष्टी ऑलवेज अकॉर्डिंग टू डिग्री तुम्हाला पाहता आली पाहिजे. आणि पर्टिक्युलर त्या नवमाशामध्ये तिथे जर ग्रह असेल तर इट इज कनेक्टेड विथ द दृष्टी. बरोबर. बरोबर. नाहीतर पुढचा ग्रह असेल तर त्याच्यावरती दृष्टी जात नाही. म्हणून जर ग्रह बरोबर. असेल त्या ठिकाणी जर समसप्तक दृष्टी असेल, राहू असेल, गुरु असेल तर राहूच्या मुखात पाहणं सुद्धा चुकीचं आहे. आणि गुरु आणि मंगळ आणि शनी असे 3 ग्रह जे आहेत ते राहूच्या मुखात पाहतात. जर केतुयुक्त एखादा ग्रह रवीसारखा असेल तरी सुद्धा तो राहूच्या मुखात पाहू शकतो. दॅट इज बॅड. ते कधी ना कधीतरी संकट येणार. म्हणून गुरुचा जर राहूच्या मुखात 5वी दृष्टी असेल, 7वी असेल, 9वी असेल, 7वी असेल तर तो केतुयुक्त असेल. 9वी असेल तर राहूच्या मुखात जाईल तर त्याचा अकॉर्डिंग टू झोडियाक तो त्या दृष्टीमध्ये पाहिजे. असं आहे. तर एनिवे आता समारोप करायचा आहे. हो, करूया. खूप आम्हाला भरपूर ज्ञान दिलं आणि ते खूप आम्ही पण ग्रहण करतोय, आनंदाने करतोय ग्रहण. फक्त ते नीट कायमचं आमच्या मेमरीत राहू दे, कारण ते खूप वास्ट आहे. आमची कपॅसिटी तेवढी पाहिजे, सगळं ते झेपायला पाहिजे. आमचे छोटे आहेत मेंदू नाही, असं काही तुमच्यापेक्षा. नाही. तुम्ही पण हुशार होणार. तर आटले सरांनी एवढा लेख चांगला लिहिला आहे. अप्रतिम आहे. आटले अप्रतिम सर आहे. तुमचे विद्यार्थी आहेत सर. आम्हाला सगळ्यांना तुम्ही नवीन आहात, तुमचं ज्ञान नवीन आहे. अप्रतिम लिहिलं बस. म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. मी त्यांना माणसं सांगितलं, मी त्यांना म्हणाले की तुम्हाला जे येत आहे ना तर त्याची सर लेक्चर देत आहेत त्याच्यावर लिखाण करा. कुंडली जी आता एक्सप्लेन केली त्याचं विश्लेषण करा, हळूहळू करा, पण ते व्हायलाच पाहिजे. आपल्या समूहातल्या प्रत्येकाला ते पक्की बैठक व्हायला पाहिजे. त्यासाठी आमचं दोघांचं डिस्कशन होतं आणि मग खरं. ते त्याप्रमाणे कार्य करतात सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, समारोप काय कुबल मॅडम तुम्ही करता का मॅडम? करू दे ना, त्यांना करायचंय. करा ना मॅडम जरा. तुम्ही 8:30ला जॉईन व्हा असं हे केलं ना, मला वाटलं टाइम बदलला म्हणून मी लेट जॉईन झाले खूप. क्लास तर छान झालाय. 8:30 जॉईन केलं. सरांचे केलेच आहेत ना वेद, कारण वेद कसं लगेच कळणार नाही एवढं मात्र नक्की आहे. तुम्हाला सगळ्यांना सरांनी अगोदर जे सगळं काही शिकवलं आहे सूक्ष्मांश वगैरे ते सगळं बघावं लागेल. पण मग एकदा तुम्हाला ते आलं ना की मग छान म्हणजे वेद कळतील. डावा उजवा ते तर सरांनी सांगितलेलंच आहे ना, म्हणजे वक्री ग्रह असेल तर हो, उजवा आणि वेध लागेल. नोट्स पण फार उपयोगाच्या आहेत, नोट्स हा ज्या आहेत त्या नोट्स त्यांच्या. म्हणजे आपल्याला अगोदर म्हणजे थरो नोट्सनी जावं लागेल. मग नंतर हो ते हो. सूक्ष्मांश व्यवस्थित हे करायला लागतील आणि त्याच्यानंतर हे 1 मिनिट बाबा, तुमचा तर कॅमेरा जरा ओपन करा. आम्ही कुणाचं बोलणं ऐकतोय त्यांचं आम्हाला मुखकमल दिसेल. नाही मग शंकर दिसतोय. काय म्हणायचं मॅडम, तर 1 मिनिट. मग आम्हाला दिसायला पाहिजे आमची सखी. तर हे आपण म्हणजे थोडे हा जो सर्वतोभद्र चार्ट आहे ना, माझं म्हणणं आहे तो सुद्धा पाठ पाहिजे. आता एकदम जरी नाही होणार, म्हणजे कुठल्या दिशेला कुठले नक्षत्र आहेत, कुठले सूक्ष्मांश आहेत हे पण मग सर सांगतात ना, मग आपल्याला ते पटकन कळालं. आज जसं सरांनी तुमच्या पत्रिकेत सुरुवातीला म्हणजे रवीला कसा शनीचा वेध आम्हाला तुम्ही लागला. दिसत नाही. जरा कॅमेरा समोर ठेवा. चष्मा अरे दिसतोय बाबा, फक्त नाही, मला. त्यात नाही बोलत. नाही हे हे काय माहिती काय झालं. हा बघा आता. मग एवढ्या बुद्धिमान युवती आम्हाला दिसतायत, आमच्याशी बोलतायत, म्हणजे आम्हाला दिसायला पाहिजेत ना आमची सखी. मला ते खूप हे छान, नाही खूप करता छान. येत. नाही पण आता दिसताय आणि छान वाटतंय. नाही, तुम्हाला कारण बघून ते आम्हाला मला खूप ते आनंद कॉम्प्युटरला होतोय. हात लावायला ना मॅडम ऍक्च्युअली भीती वाटते. ते मुलांनी जसं सेट करून दिलं ना, कारण परत मीटिंग चालू असताना गडबड झाली ना की मग सगळी गडबड होते ना. तर मग मीटिंग हा चार्ट संपते, पण आम्हाला दिसलात ना, त्यामुळे आम्हाला दिसलात तुम्ही, आणि हे दिसून काय महत्वाचं करायचं. आहे. आम्हाला सरांच्या क्लासला की नाही हे व्हिडिओ आम्ही ऑनच करत नाही कोणी, त्यामुळे आम्हाला ती सवयच नाही, नाही. आमच्या क्लासला सगळं फ्री सर्व्हिस आहे.
एकमेकांशी बोलतो नाही आम्ही सर काही नको नाही छानपैकी. म्हणत, पण आम्ही करतच नाही कोणी, फक्त सरांचाच कॅमेरा ऑन म्हणजे असतो. कसं एकमेकांना ओळखायला लागतो आपण आणि काही वेळेस वातावरण सर्व मैत्रीपूर्ण होतं ना राहतं. शिकवताना असं. आता मी पण घेते ना तिथे सरांच्या ह्याच्यात क्लास, तर आम्ही व्हिडिओ नाहीच कोण, म्हणजे इव्हन मी माझं सुद्धा नाही चालू करत. बरोबर. नाही पण मग सारखं फक्त सरांनाच काय म्हणून बघायचं, सगळे दिसले पाहिजे ठीक आहे, ठीक असं माझं मत. तुमच्या क्लासला आपण तुमचं हे करूया, काही हरकत नाहीये. तर सगळ्यांनी परत हा चार्ट व्यवस्थित बघा हो आणि आम्ही बघणार. व्यवस्थित जर एकदा पाठ चार्ट आला ना चौपट मॅडम लक्षात. करायचंय तुमचा सगळं. आवाज नाही येते खूप आहे. मॅडम. मॅडम हो तुमचा काय? आवाज नाही येते. माझा आवाज येत नाही, कमाल आहे, मोठा तर आहे आवाज. येतोय येतोय. मला नाही येतोय आला ना? मॅडमचा आवाज, काय माहिती मग. काय माहिती. आता येतोय बघा. हा आता आला होय. खूप छान, तुमची टीम छान आहे. सरांचं रेकॉर्डिंग पण बघितलं, तुमचं टीम वर्क बेस्ट आहे. खरंच अशाच पण एकत्र कोऑर्डिनेशन मध्ये अजून काय काय करू शिकू. आणि येस तुम्ही येस. असालच, कारण काय तुम्ही एक्सपिरियन्स आहात सरांचं, आता किती नाही वर्षापासून एक्सपिरियन्स तुमचं वगैरे बॉन्डिंग काही आहे. नाही, फक्त ज्योतिषशास्त्रात माझी एवढीच ओळख आहे की मी देवारे सरांची स्टुडंट आहे, बस दॅट्स इट. बरोबर. आता आम्हाला देवारे सर नवीन आहेत आणि आमचं मीडिएटर कोण माहितीये का, अनंत हाटले सर. हा मग ते त्यांनी पण मला सरांचे सांगितलं, स्टुडंटच आहे. ते विद्यार्थी, त्यांनी मला सांगितलं की सरांचं आपण आपल्याकडे सुरू करूया काय, तुम्ही सरांशी बोलाल का. अशा प्रकारे सर आणि आम्ही संवाद केले आणि त्यानंतर हे सुरू झालं. म्हणजे तो पण एक दुग्धशर्करा योगच आमच्या सगळ्यांसाठी. आमच्या सगळे हॅपी आहेत ना हा अभ्यास करताना. येस मेघश्याम महामुनी, धनंजय चौगुले सर, सगळे हो, हॅपी आहात ना. वेगळा अभ्यास शिकतो आपण. कळायला थोडं अवघड जातंय पण कळायला अभ्यास अवघड मला पण जात आहे, कारण आपल्याला नवीन आहे ना. नवीन आपल्यालाही आहे. नवीन आहे ना. पण आपल्याला येणार, आपण म्हणायचं आम्ही सगळं बेस्ट करणार, Yes. सरांकडून भरपूर शिकणार, असं येस माइंड ठेवा. आधीच निगेटिव्ह म्हणून ती तलवार मॅनातून हे करू नका. नाही, ती नाही. हातात घ्या चांगली, शूरवीर सरदार, अभ्यास मला हा- काय कोणाची अभ्यास- भीती. रेकॉर्डिंग अभ्यास आणि परत पाठांतर परत पाहिजे. ऐकलं ना की मग छान कळेल मॅडम. म्हणजे हो, आता हो, तुम्ही हो. रेकॉर्डिंग पाठवाल ना तर ते 2-3 हो. वेळा ऐका, की मॅडम जसं हो. म्हणतात तसं कुंडली पण समोर ठेवून हा सरांनी कुंडली जसं समोर वेदांत पाहिजे, उल्लेख केला म्हणजे पक्क तसं. होतं, पक्क ज्ञान होतं. येस. कुंभोजकर सर, तुम्हाला कसं वाटतंय सरांचा अभ्यास. झोपले. आहेत कुंभोजकर सर, बोला. माईक चालू करा आणि बोला. सरांना पण बरं वाटेल ना, आमचे सगळे स्टुडंट बोलतायत सरांचे. सर बोला. हे आमचे बंद आहे वर्गमित्र. तुमचं हे आमचे बंद आहे वर्गमित्र. मेसेज. आमचे वर्गमित्र. हो काय कुंभोजकर. अरे वा, छान. तुमचा आवाज येत नाहीये आम्हाला कुंभोजकर सर. तुमचं माईक बंद आहे, बहुतेक माईक बंद आहे. नाही येत आवाज, फक्त लिप मुवमेंट दिसते. हो, ठीक आहे ताई. काय? आता हा बोला. धन्यवाद. कसं वाटतंय सांगा. देवारे सरांचं लेक्चर कसं वाटतंय ते सरांना सांगा बरं तुम्ही. मस्त. कुंभोजकरांकडून ऐकायचे, ते फार कमी बोलतात. हा बोला. मस्त अगदी आवाज येत नाहीये, काय माहिती काय प्रॉब्लेम झाला. अरे आम्हाला सगळ्यांना सॉलिड एकदम. तर तुमच्यासारखं दुसरं कोणी शिकवू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. हे फक्त तुम्हीच शिकवायचं. अगदी तुमच्याच बरोबर. हातचं आहे. कोणाला येणार नाही पोपटपंची करायला एवढी. नाही. एवढं परफेक्ट आणि एवढं एकही हातात काय नाही तुमच्या, आणि जे बोलता तुमच्यावर ईश्वराचं वरद असतंय सर, त्याशिवाय हे शक्यच नाही. आज आम्ही खेळून टाकता तुम्ही आम्हाला चित्रपट नको, सिरियल नको, फक्त तुमचे क्लास ऐकायचे. मी तर म्हणते रोज घेताय काय, आम्ही रोज ऐकू. नाही आता माझे केवढे क्लास पेंडिंग आहेत. मॅडमचा पण क्लास आहे, माझा क्लास आहे, दुसऱ्या मॅडम आहेत आमच्या, त्यांचा क्लास आहे. चालेल. तर मग ठेवूया आता. म्हणजे हा काय बोला. बाय. सगळ्यांना बाय. हा एव्हरीबडी बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.
गुड नाईट. हा, गुड नाईट. थँक्यू सर. उद्या भेटायचंय Thank सर, you. उद्या भेटायचंय हो 8:30ला हो हो हो. सगळ्यांना. मॅडम 8:30 लवकर ने या 8 ना, 8. तुम्ही आज 8:30 लिहिलं त्यामुळे मला पण वेळ झाला. 8 ना? हा 8 नाही, 8:30. 8:30. 8:30. पण मग मी आज 8:30 ला जॉईन झाले तर क्लास सुरू होऊन गेला होता. अगं 2च मिनिटं झाली होती, 2च अच्छा. मिनिटं. ठीक आहे ओके थँक्यू. हा, म्हणजे आम्ही तोपर्यंत प्रार्थना केली ग. तेवढा अच्छा वेळ वाचवला आम्ही, 2 मिनिटं आधी प्रार्थना करून घेतली. ओके थँक्यू. बाय. गुड नाईट सर्वांना, शुभरात्र.